ओके. गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आवाज येतो का रे व्यवस्थित? सांगाल मला प्लीज माईक ऑन करून किंवा मे बी चॅट बॉक्सवरती. साऊंड क्लिअर आहे का? येस प्लीज. ओके गुड. ठीक आहे, पहा रे आता. आजच्या सेशनमध्ये आपण हे सर्व आर्टिकल्स करणार आहे. ओके, थोडंसं पाहून घ्या. डिफरंट केसेस ऑफ टू सर्कल्स. डिफरंट केसेस म्हणजे काय, लाईक असे सर्कल असतील किंवा मे बी इंटरसेक्टिंग असतील किंवा मे बी एक्सटर्नली टचिंग असतील और मे बी से फॉर एक्झाम्पल इंटरनली टचिंग असतील. समजतं का तुम्हाला हे? बरोबर ना? देन कॉमन टँजंट रिगार्डिंग काही गोष्टी करतोय. से फॉर एक्झाम्पल असे दोन सर्कल आहेत, त्या सर्कलचे कॉमन टँजंट्स, ही कॉमन टँजंट आहे. म्हणजे अशी लाईन यार जी की दोघांना टँजंट आहे. बरोबर ना? या कॉमन टँजंट रिगार्डिंग काही गोष्टी डिस्कस करणार आहे आपण. देन आफ्टर दॅट अँगल बिटवीन सर्कल्स. दोन सर्कल जर का असे इंटरसेक्ट करत असतील तर या दोन सर्कलमध्ये काहीतरी अँगल असतो. हा अँगल नाही का, तो अँगल पण शेवटी आपण फाइंड करणार आहे. ओके. येस येस. स्नेहा काय म्हणते का तू? मी आजचं लेक्चर नाही केलं तर चालेल का? कारण मी अगोदर ओके ठीक आहे ठीक आहे. ओके ठीक आहे, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. अँड देन फायनली काळजी घे बाबा, रॅडिकल ॲक्सेस. रॅडिकल ॲक्सेस म्हणून पण एक कॉन्सेप्ट आहे अगेन. तर रॅडिकल ॲक्सेसचं पण डिस्कशन करायचं शेवटी. पण तुम्ही जर का प्रिव्हियस जे मेन्स क्वेश्चन बघाल तर ना रे तुम्हाला यातले या आर्टिकल्सवरचे क्वेश्चन थोडेसे कमी दिसतील. खरं तर जनरली इक्वेशन ऑफ सर्कल रिगार्डिंग थोडंसं जास्त विचारलं जातं, बट स्टील डिस्कशन करून घेऊया आपण व्यवस्थित. ओके, तर पहा सेशन थोडंसं फास्ट असेल आणि जोपर्यंत संपणार नाहीये तोपर्यंत लाईक कंटिन्यू करूया आपण. मग भले किती टाइम लागेल, होपफुली एक तासात झालं पाहिजे, बट बघूया आपण काय होतं. आता पहा डिफरंट केसेस ऑफ टू सर्कल्स. त्याच्यामध्ये कॉन्सेंट्रिक सर्कल सर्वात पहिला केस. दोघांचे सेंटर सेम असले पाहिजे. एकदम सिंपल आहे. म्हणजे समजा या येलो सर्कलचं इक्वेशन असेल समजा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c1 इज इक्वल टू 0. तर हा जो बाहेरचा सर्कल आहे ना, याचा इक्वेशन असतो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c2 इज इक्वल टू 0. तुम्हाला समजतं का? फक्त हा जो कॉन्स्टंट आहे ना, कॉन्स्टंट डिफर करेल, बाकी सर्व सेम. सेंटर सेम असलं पाहिजे ना रे. मायनस जी कॉमा मायनस एफ सेंटर, दोघांचं सेंटर एकच आहे. आणि सेंटर तुम्हाला माहिती ना, तो जी एक्सचा कोएफिशियंट जो असतो 2g त्याचा हाफ करायचा असतो, रिव्हर्स साईन द्यायचा असतो. सो सेंटर मायनस जी मायनस एफ आहे. इथे पण सेंटर तोच पाहिजे, मायनस जी मायनस एफ. हे जर का एक्स आणि वायचे कोएफिशियंट अलग अलग डिफरंट डिफरंट असतील तर दोघांचे सेंटर वेगवेगळे होतील, जे की नाही पाहिजे आपल्याला. सो C1 हॅज टू बी C1 इट शुड बी इक्वल टू C2. हा कॉन्सेंट्रिक, सॉरी यार काय बोलतो, 2gx 2fy हे कॉमन पाहिजे. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर सेम सेम पाहिजे असे. ओके, फक्त कॉन्स्टंट डिफर पाहिजे, तर मग हे सर्कल्स बेसिकली कॉन्सेंट्रिक सर्कल्स बनतात. बरोबर ना? आता जर का मी तुम्हाला विचारलं C1 आणि C2 मधलं रिलेशन काय, व्हॉट इज रिलेशन बिटवीन C1 आणि C2? बघा रे बाबा, C1 आणि C2 मध्ये काय रिलेशन असेल? हा सर्कल बघून तुम्ही सांगा. C1 लेसर असेल C2 पेक्षा की C1 ग्रेटर असेल C2 पेक्षा, की मे बी हे इक्वल असतील. काय म्हणजे काय असेल नाही का, हे जरा विचार करायचं. हे दोन सर्कल बघून तुम्ही मला सांगा. बाहेरच्या सर्कलचं इक्वेशन हा आहे आणि आतमधल्या सर्कलचं इक्वेशन हा आहे. ओके, सो ट्राय करा बरं. C1 आणि C2 बद्दल सांगतात तुम्ही मला इथे. काय जेवण वगैरे झालं का रे यार? हा SK कोण आहे रे, सांगाल का जरा? कोण आहे भाऊ, SK कोण आहे? हा ठीक आहे, पहा काय सांगणार होतो आता मी. मिस्ट्री आता हा SK कोण आहे ते, नाही का. तर आता बाहेरचा सर्कल मोठा आहे राव, आणि तुम्हाला माहिती सर्कलचा रेडियस म्हणजे काय असतो, अंडर रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस ऑफ C2. बरोबर. आणि आतमधल्या सर्कलसाठी, आतमधल्या सर्कलचा जो रेडियस असेल त्या आतमधल्या सर्कलचा रेडियस अगेन अंडर रूट जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस ऑफ C1 करायला लागणार की नाही? C1 बरोबर ना. हा रेडियसचा फॉर्म्युला आहे सर, सर्कलचा रेडियसचा फॉर्म्युला अंडर जी स्क्वेअर एफ स्क्वेअर मायनस C. आता मला एवढं समजतं की हा आतमधला जो सर्कल आहे त्याचा रेडियस कमी असला पाहिजे बस. म्हणजे अंडर रूट जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस ऑफ C1 इट शुड बी लेसर दॅन अंडर रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर
मायनस ऑफ C2 हे असं असलं पाहिजे. दोन्ही साईडला स्क्वेअर करा, हे अंडर कॅन्सल होईल, जी स्क्वेअर एफ स्क्वेअर जी स्क्वेअर एफ स्क्वेअर कॅन्सल होईल. सो मायनस ऑफ C1 शुड बी लेसर दॅन मायनस ऑफ C2. आणि जेव्हा निगेटिव्ह साईन तिकडे जात असतं ना, निगेटिव्ह साईन ज्यावेळेस तिकडे जाऊन इकडे प्लस होईल तर हे इनइक्वलिटी साईन रिव्हर्स होत असतं. असं होत असतं बाबा हे. म्हणजे C1 मोठा पाहिजे C2 पेक्षा. म्हणजे छोट्या सर्कलसाठी कॉन्स्टंट मोठा असतो. कॉमन सेन्स आहे. रेडियस छोटं करायचं असेल तर यार C1 शुड बी ग्रेटर दॅन C2 असं असलं पाहिजे. दीक्षा रॉंग आहे बाबा. C1 इज मोर दॅन C2. येस गुणेश करेक्ट आहे. ओके, काय आहे बाबा आणखीन वेदिका काय म्हणते? C1 इज ग्रेटर दॅन C2. बरोबर आहे. C1 इज ग्रेटर दॅन C2. SK करेक्ट आहे. ठीक आहे. यूट्यूब लाईव्ह, अच्छा लाईव्ह नाही करतोय, रेकॉर्ड करतोय. रेकॉर्ड केल्यानंतर लगेच अपलोड करतो यूट्यूबवरती. ठीक आहे. अदरवाईज काय विषय माहिती का, ते इम्पल्स बॅचवाले येतात आणि म्हणतात आम्हाला आमचा टाइम टेबल द्या. सो जरा स्पॅनिंग होतं. सो म्हणून जरा जस्ट रेकॉर्ड करतो आणि त्याच्यानंतर टाकून देतो मी इथे यूट्यूबवरती. ठीक आहे ना. लक्ष नाही लागत मग माझं पण शिकवते वेळी. लाईक तिथे पण मेसेजेस असतात. सो अवॉइड पण नाही करू शकत. बघायला पण लागतं, त्यांना सांगायला पण लागतं मग. सो म्हणून जस्ट थोडंसं अनकम्फर्टेबल होऊन जाईल. सो जस्ट थोडंसं होल्ड केलं. ओके, रेकॉर्ड करून टाकून देईन, काही प्रॉब्लेम नाही. त्यांचं असं पण टाइम टेबल, आता इनकेस जर का तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ जर का पाहाल बरोबर ना, तर तुम्ही समजून घ्या रे 1 तारखेला तुमचा टाइम टेबल येईल. बरोबर. 30 तारखेला अशी पण मेजर टेस्ट आहे, त्याच्यानंतर 1 तारखेला नवीन टाइम टेबल तुम्हाला मिळून जाईल. ओके गाईज, बरं हे समजलं का तुम्हाला? अरे दीक्षा तुझं काय म्हणते तू अच्छा हां बरोबर हां ठीक आहे C1 ग्रेटर दॅन C2. बरोबर. मी चुकून ते उलटं वाचलं थोडंसं. ओके या डन. कॉन्सेंट्रिक सर्कल. ठीक आहे, पुढे जातो जरा. एक्सटर्नली टचिंग सर्कल हे असं असतं बाबा. कंडिशन लई सोपी आहे. R1 आणि हा R2 आणि हा C1 आणि हा C2. सोपं एकदम. C1 C2 हॅज टू बी R1 प्लस R2. दोन सेंटरमधला डिस्टन्स आणि रेडियस 1 रेडियस 2चं ॲडिशन हे सेम असलं पाहिजे. असं जर का असेल, डिस्टन्स बिटवीन सेंटर इट शुड बी इक्वल टू R1 प्लस R2 असं जर का असेल, देन सर्कल्स आर एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. आता मेन पॉईंट हा आहे की यार हा पॉईंट आपल्याला शोधायचा. हा पॉईंट समजतं का? काय नाही, एकदम सोपं आहे. दिस पॉईंट, जरा नीट लक्ष द्या. समजा इथे लाईन मारली मी. दिस पॉईंट डिवाइड C1 अँड C2 इंटरनली इन द रेशो R1 इज टू R2. इंटरनल डिव्हिजन फॉर्म्युला अप्लाय करा, हा पॉईंट फाईंड करा जर का तुम्हाला सेंटर माहिती असतील तर. बरोबर ना. हा H1, K1 आणि हा H2, K2. समजलं का तुम्हाला? हे R1 इंटू हे प्लस R2 इंटू हे. इंटरनल डिव्हिजन फॉर्म्युला अप्लाय करायचा ना, सेंटर फाइंड करायचा. तो पॉईंट फाइंड करायचा जो की तो C1 आणि C2 ला इंटरनली डिवाइड करतो. बरोबर. तर हा झाला टचिंग पॉईंट फाइंड करण्याचा प्रोसेस. आणि कंडिशन पण आपण डिस्कस केली एक्सटर्नल टचिंग सर्कल्ससाठी. बघा रे, आता हे इंटरनली टचिंग सर्कल्स आहेत बरोबर ना, एकमेकांना असं आतमधून टच करतात. बघा काय विषय मग आता इथे. हा C1 C2 आहे बरोबर. दिस इज C1 C2. हा जो टोटल आहे हा आहे R1 आणि हा जो आहे तो आहे R2. हे बघूनच समजतं. C1 C2 हे बेसिकली R1 मायनस ऑफ R2. बघा ना, अख्ख्या R1 मधून जर का हा R2चा पार्ट काढून टाकला, एवढा पार्ट जर का काढून टाकला तर एवढाच राहतो ना पार्ट. मग एवढाच राहतो ना पार्ट. समजलं तुम्हाला? हे R1 मधून R2 काढून टाका राव, तुम्हाला C1 C2 मिळून जाईल. हे पार्ट करण्याच्या गोष्टी नाही आहेत. डायग्राम लगेच इमॅजिन झाली पाहिजे तुम्हाला. पार्ट करायचं नाही आहे, कंडिशन थोडी ना पार्ट करत बसतं. हे डायग्राम लगेच इमॅजिन झाली पाहिजे आणि ही कंडिशन लगेच तुम्हाला लिहिता पण आली पाहिजे. आय होप क्लिअर आहे तुम्हाला हे. आता विषय परत तोच आहे की यार हा पॉईंट कसा, टचिंगवाला पॉईंट कसा फाइंड करायचा. मी म्हणतो चलो हा एक लाईन मारा. बरोबर. हा पॉईंट C1 आहे, हा पॉईंट मुलांना C2 आहे आणि हा बेसिकली आपला बाहेरचा पॉईंट आहे. हा तर पॉईंट यार एक्सटर्नली डिवाइड करतोय C1 C2 ला. इन विच रेशो? R1 इज टू R2 रेशो मध्ये. एक्सटर्नल डिव्हिजन फॉर्म्युला अप्लाय करायचा आणि तो पॉईंट बेसिकली शोधायचा. हा पॉईंट शोधायचा आहे एक्सटर्नल डिव्हिजन फॉर्म्युला अप्लाय करून. क्लिअर आहे तुम्हाला हे? सो तो टचिंग पॉईंट पण कसा काढायचा समजला आपल्याला. ॲट द सेम टाइम ही कंडिशन पण समजली. C1 C2 इट शुड बी इक्वल टू R1 मायनस R2. हे असेल इंटरनली टचिंग सर्कल्ससाठी. बरोबर. हे डिफरंट केसेस ऑफ सर्कल्स आहेत नाही का. आपण आता काय स्टडी केलं माहिती का, हे स्टडी केलं आपण. याच्यामध्ये आपण असं स्टडी केलं यार, हे R1 आहे, हे R2 बरोबर, आणि हे C1 C2. C1 C2 शुड बी इक्वल टू R1 प्लस R2. C1 C2 शुड बी इक्वल टू R1 प्लस R2. आता मी काय म्हणतोय, जर का समजा हे वाढवलं तर
C1 C2 वाढवलं तर म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन सेंटर वाढवलं. हे बघा आर वन आणि आर टू चेंज होणारे नाही आहेत, कारण की सर्कलचा साईज तितकाच आहे. सो रेडियस का चेंज होईल ना, म्हणजे या दोघांचं ऍडिशन का चेंज होईल ना, चेंज C1 C2 होऊ शकतो रे. समजा C1 C2 ला जर का वाढवलं C1 C2 ला वाढवणे म्हणजे समजतं का तुम्हाला, त्या दोघांच्या सेंटर मधला डिस्टन्स वाढवणे मीन्स लाईक हे असे होतील का रे ते, असे होतील का, हे असे होतील का, सांगा बरं. बरं आता दोघांना जर का वाढवलं तर डेफिनेटली याच म्हणजे ही कंडिशन बनेल ती, म्हणजे C1 C2 इज ग्रेटर दॅन R1 + R2 जर का असेल तर हा असा टाईपचा सर्कल असेल, म्हणजे टच न होता लाईक असे बाहेर बाहेर आहेत, लाईक वेगवेगळे आहेत, आयसोलेटेड, बरोबर. पण समजा हे इक्वल टू होतं ना, इक्वल टू असेल तर यार हे असं आहे ना, त्याला रेफरन्स कन्सिडर करायचा, बरं त्याला रेफरन्स कन्सिडर करायचा. समजा तो लेसर असेल तर C1 C2 जर का R1 + R2 पेक्षा कमी असेल तर, अरे भाऊ पहिले इक्वल होतं तर हे असं होतं, आता लेसर आहे म्हणजे समजतं तुम्हाला, कमी करतो C1 C2 कमी करतो म्हणजे त्या दोघांना जवळ जवळ आणतोय. भाऊ जवळ जवळ आणेल तर हे असं बनेल ना, समजतं तुम्हाला, जवळ जवळ जर का आणाल तर हे असं बनणार आहे. झेपते तुम्हाला हे. खरं तर हे जरा शेवटी डिस्कस करूया आपण, कारण की याच्यासाठी 2 कंडिशन्स लागतात खरं सांगू तर. 1-2 मिनिट थांबा, पहिले हे आणि हे समजलं तुम्हाला, बरोबर. C1 C2 जर का ग्रेटर असेल म्हणजे डिस्टन्स लयच वाढवताय राहा तुम्ही, बरोबर ना, वाढवताय म्हणजे इथे जरा गॅप पडतो, म्हणजे हे असं बनणार आहे, संपला विषय, बरोबर. आता जरा हे बघूया आपण, आता हे झालं आणि आता हा, हे तर शिकलो ना आपण आत्ता, C1 C2 टोटल इज R1, दिस इज R2, बरोबर ना. C1 C2 शुड बी इक्वल टू R1 - R2. R1 मधून R2 काढला तर बस येऊन जातं C1 C2. या R1 मधून R2चा पार्ट जर का रिमूव्ह केला, R1 मधून, बरोबर ना, तर हे एवढंच डिस्टन्स मिळून जातं आपल्याला, तो की C1 C2 ऍक्च्युली. सो हे इंटरनली हे पण झाला आहे विषय, याचा पण विषय आता झालेला आहे. आता याचा विषय बघूया आपण, बघा बरं, हे C1 C2 जे आहे ना, C1 C2 काय वाटतं रे तुम्हाला, हे R1 तर एवढा आहे, टोटल मोठा आहे R1, बघा काय, R1 हा एवढा आहे, R2 हा एवढा आहे. ज्यावेळेस मी R1 - R2 करतो ना, R1 - R2 ज्यावेळेस मी करतो मुलांना, तर मी बेसिकली R1 मधून R2 काढतो म्हणजे एवढा पार्ट काढतो भाऊ, पण हा एवढा बाकी राहतो ना एक्स्ट्रा पुढचा, म्हणजे R1 मधून R2 जर का मी काढला ना, तर तो ऍक्च्युली C1 C2 पेक्षा जास्त आहे. हे बघा C1 C2 म्हणजे समजतं का, एवढा पार्ट, बरोबर. बट R1 मधून मुलांना, R1 मीन्स हा टोटल मधून ज्यावेळेस मी हा R2 काढला ना, तर एवढ्या पार्ट पेक्षा पण एवढा जास्त पार्ट राहतो, बरोबर. म्हणजे R1 - R2 जास्त आहे, समजतं तुम्हाला, हे R1 - R2 जास्त आहे. R1 मधून R2 काढल्यानंतर C1 C2 तर राहतोच, प्लस एक्स्ट्रा पण राहतो थोडासा, हा इथला एक्स्ट्रा पण राहतो पार्ट, म्हणजे R1 - R2 जास्त आहे C1 C2 पेक्षा. हे असं असेल तर हे वाला बेसिकली सर्कल असणार आहे. आय होप क्लिअर आहे तुम्हाला हे. मग आता हे असं केव्हा, बघा इथे काय होतं माहिती का, C1 C2 इट वॉज इक्वल टू R1 + R2, बरोबर. मग इथे काय असणार माहिती का, तुम्हाला सांगतो, C1 C2 शुड बी लेसर दॅन R1 + R2. बघा ना, हे R1 + R2 जे आहे ना, हे R1 आणि R2, हे R2 आहे आणि हे R1 आहे. R1 आणि R2चा जो ऍडिशन आहे ना, त्याच्यापेक्षा C1 C2 कमी असणार आहे, कारण की केलं काय माहिती का, इथून आपण इथे कसं गेलोय माहिती का, आपण बेसिकली 2 सर्कलला जवळ आणलं. R1 + R2 थोडी ना चेंज होणार आहे, बेसिकली दोन सर्कलच्या सेंटर मधला डिस्टन्स कमी होता, ऍक्च्युली सेंटर मधला डिस्टन्स कमी होता 2 सर्कलचा, म्हणून C1 C2 कमी झाला ऍक्च्युली. याला जर का आतमध्ये खेचत जाल ना, तर मग खेचत जाल तर हे असं सर्कल, असं कंडिशन बनतं, असं खूपच जर का आतमध्ये घेत जाल तर, म्हणजे आपल्याला एवढं आतमध्ये घ्यायचं की इथेपर्यंत रीच नाही करायचं, समजतं का. म्हणजे R1 - R2 जो आहे ना, हे सॉरी, एक स्टेज येईल की R1 - R2 हे C1 C2 च्या इक्वल असेल, म्हणजे ती ही स्टेज आहे बरं, म्हणजे आणखीन जास्त खेचायचं नाहीये असं म्हणायचं मला ऍक्च्युली. म्हणजे आणखीन जर का तुम्ही जवळ कराल ना, बरोबर, मग C1 C2 आणखीन कमी होईल. भाऊ तेवढं होऊ नाही द्यायचं, C1 C2 ला याच्यापेक्षा जास्त ठेवायचं आपल्याला, जरा याच्यापेक्षा जास्त ठेवायचं C1 C2 ला. बघा ना, तुम्ही आता इथे विचार करा ना, इथे याच्यापासून इकडे जाण्याचा विचार करा, तुम्ही याच्यापासून इकडे जाण्याचा विचार नका करू, याच्यापासून इकडे येण्याचा विचार करा. हे बघा बरं, आता इथे असं आहे ना, हे असं आहे ना स्टेज, मी काय म्हणतो इंटरसेक्ट केव्हा होतील,
भाऊ जेव्हा दोन सर्कलला जरा दूर दूर कराल तर म्हणजे C1 C2 वाढवाल तर म्हणजे याच्यापेक्षा जास्त असलं पाहिजे C1 C2, बरोबर ना. C1 C2 याच्यापेक्षा जास्त असलं पाहिजे. म्हणजे इंटरसेक्टिंग सर्कलसाठी गाईज हे अशा दोन कंडिशन्स आहेत. इंटरसेक्टिंग सर्कलसाठी ना हे अशा दोन कंडिशन्स आहेत. आय होप तुम्हाला हे समजलं असेल काय बोललो मी. बघा इथे कसं आहे माहिती का, खूप फास्ट विचार करायला लागेल तुम्हाला. म्हणजे असं नाही की तुम्हाला विचार करण्यासाठी खूप काही टाइम दिला जातोय. लाईक थोडंसं टीचिंग फास्ट आहे. कुठला एक स्टेटमेंट जर का आपण करेक्ट पकडला नाही ना, मग असं होतं की लाईक लाईक हरवून जातो आपण लेक्चरमध्ये. असं तर नाही झालं ना आणखीन? सांगा जरा चॅट बॉक्सवरती. ओके चालू आहे सर्व की काय काय विषय? आणि पहा युट्यूबवरती हे देईनच मी परत, म्हणजे हवं तर तुम्ही परत पण बघू शकता बरं. परत पण बघितलं पाहिजे ॲक्च्युली. ओके ठीक आहे, जातो मी पुढे जातोय, लक्ष द्या. तर हे डिफरंट केसेस ऑफ डिफरंट केसेस ऑफ टू सर्कल्स आपण आता इथे डिस्कस केलेलं, बरोबर. पुढे जातोय तर आता एक एक क्वेश्चन दिला राव, ते विचारतंय आपल्याला की हे दोन सर्कल काय आहेत. होईल का तुमच्याने? काय नाही काढायचं रे. आत्ता काय शिकले आपण? C1 C2. तुम्ही ना रेडियस 1 काढा, रेडियस 2 काढा. हे बघा याला मी रेडियस 1 बोलतो, सर्कल 1 बोलतो, याला मी सर्कल 2 बोलतोय, बरोबर. आणि C1 C2 म्हणजे दोन, याचं सेंटर काढा, याचं सेंटर काढा, डिस्टन्स काढा. मला याची व्हॅल्यू सांगा, याची व्हॅल्यू सांगा आणि याची व्हॅल्यू सांगा, कॅल्क्युलेट करून सांगा तुम्ही. ओके करा करा, कॅल्क्युलेट करून सांगा मला इथं. C1 C2 हे पहा, तिन्ही गोष्टी कॅल्क्युलेशन करून मला सांगाल. जास्त वेळ लागला नाही पाहिजे खरं तर. एक गोष्ट अशी पण नोटीस होते इथे की दोन्ही सर्कल ना ओरिजिन म्हणून पास होतात. पहा ना, दोन्ही सर्कलमध्ये कॉन्स्टंट टर्म अपसेंट मीन्स बोथ ऑफ दी सर्कल पासेस थ्रू ओरिजिन. दोघे पण ओरिजिन म्हणून पास होतात ऍक्च्युली. मला एक्सटर्नली टचिंग सर्कल आहे असं वाटतंय जरा, नाही का? कोणी काढलंय का C1 C2 डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स? डिस्टन्स बिटवीन सेंटर्स काढलंय का? व्हॅल्यू सांगा मला. अरे मुलांना हे व्हॅल्यू सांगाल का मला प्लीज? डिस्टन्स बिटवीन सेंटर्स काहीतरी येतं, 9√2 येतं का? 9√2 डिस्टन्स बिटवीन सेंटर. ओके रेडियस 1 काय येतो रे? रेडियस 1 पहिलंच रेडियस काय? पहिल्या सर्कलचा रेडियस 6√2 आणि दुसऱ्या सर्कलचा 3√2 आहे का? सेकंडचा 3√2 आहे का? अच्छा, म्हणजे दोघांचं ॲडिशन केलं तर बहुतेक 9√2 येतं. फर्स्ट सर्कल सेकंड सर्कल. फर्स्ट सर्कलचा जो रेडियस आहे दॅट इज बेसिकली 6√2. सेकंड सर्कलचा जो रेडियस आहे दॅट इज 3√2 आणि दोघांचं ॲडिशन जर का माराल तुम्हाला तो 9√2 म्हणजे सेंटरमधला डिस्टन्स मिळेल. सेंटरमधला डिस्टन्स मिळेल असं झालं इथं, नाही का? देअरफॉर सर्कल्स आर एक्सटर्नली टचिंग सर्कल्स असं आहे इथं. येस ऑर नो? √18 मीन्स 3√2. ठीक आहे ना? ठीक, पुढे जातो जरा. हे पहा न्यूमरिकलचा काउंट कमी आहे बरं सेशनमध्ये. न्यूमरिकलचं अलगचं डिस्कशन करूया, म्हणजे तुमचे जे डाऊट्स आहेत ना त्याचं वेगळं डिस्कशन असेल. या सेशनमध्ये थोडेसे थेरॉटिकल पॉईंट्स लाईक जास्त कव्हर केले जातील. पहा आता कॉमन टँजंटवरती पोहोचलो आपण. हे कॉमन टँजंट्स टू पेअर ऑफ सर्कल्स अँड देअर इक्वेशन्स. तुम्ही ना याचे नोट्स बनवा बरं, पण सेशन वगैरे सर्व झाल्यानंतर प्रॉपर नोट्स पाहिजे. पहा कॉमन टँजंट टू पेअर ऑफ सर्कल्स अँड देअर इक्वेशन्स. आता मी काय म्हणतोय, सर्कल्स जर का हे असे असतील, एकमेकांना टच पण नाही, इंटरसेक्ट पण नाही, असे बाहेर बाहेर आहेत, नाही का? तर असे 1 2 बरोबर, देन दिस इज 3 अँड दिस इज 4. मुलांना असे 4 कॉमन टँजंट बनतायत की नाही? 4 कॉमन टँजंट बनताय की नाही? त्यातल्या या असे जे क्रॉसवाले टँजंट आहेत ना, हे हा वाला टँजंट आणि हा वाला टँजंट, बरोबर.
याला ना रे मुलांना आपण ट्रान्सवर्स टँजंट किंवा इंटरनल टँजंट बोलतो. आणि हे जे बाहेरचे टँजंट आहेत ना, बाहेरचे हे बाहेरवाले टँजंट, यांना ना आपण बेसिकली एक्सटर्नल टँजंट बोलतो. एक्सटर्नल टँजंट बोलत असतो. ठीक आहे. आता विषय हा आहे की यार या टँजंट्सचे आपल्याला इक्वेशन शोधायचे. 2 मिनिटांसाठी विचार करा. या सर्कलचं इक्वेशन माहिती, या पण सर्कलचं इक्वेशन माहिती. इक्वेशन माहिती म्हणजे सेंटर पण माहिती, रेडियस पण माहिती, सर्व माहिती. ओके. तर मग तुम्ही मला सांगा या टँजंटचं इक्वेशन कसं फाइंड करू मी. समजतं तुम्हाला क्वेश्चन कसं फाइंड केला पाहिजे, नाही का? तुम्ही करा आरामात विचार करा, नाही का? टँजंटचे इक्वेशन शोधायचे आपल्याला. लाईन्स आहेत बेसिकली, टँजंटचे इक्वेशन आपल्याला शोधायचे, नाही का? टँजंटचं इक्वेशन शोधायचं आपल्याला. बापरे. सेशन जर का नसेल समजत ना रे, तर इव्हन तुम्ही लाईक थोडंसं लिव्ह करून सीईटी वरती फोकस केलं तरी काही प्रॉब्लेम नाही रे. तर टँजंट्स आर परपॅन्डिक्युलर नाही ना रे. हे का गरजेचं आहे टँजंट्स आर परपॅन्डिक्युलर? हे असं परपॅन्डिक्युलर म्हणतो? नाही असं काही नाही. हे बघा टँजंटचं इक्वेशन शोधायचं. मी काय करतो थोडंसं नीट पहा, लक्ष द्या. काय बघा हे काय कन्स्ट्रक्शन केलं काहीतरी. मी तुम्हाला हे सांगतोय की यार ही आता आपण थोडंसं डायरेक्ट टँजंटकडे पहिले फोकस करूया. बघा 2 टँजंट आहेत बरं. हे 2 डायरेक्ट टँजंट आहेत आणि 2 इनडायरेक्ट इंटरनल टँजंट आहेत. मी पहिले घेतलं डायरेक्ट आणि त्याच्यानंतर हे इंटरनल पण घेऊ आपण, बरोबर ना? पहिले डायरेक्ट टँजंटचं आपण इक्वेशन शोधण्याचं ट्राय करूया. हे बघा ना, हे डायरेक्ट टँजंट आहे की नाही, याचं इक्वेशन शोधण्याचं आपण ट्राय करूया. मी बोलतो यार इथे एक सर्कल आहे, इथे एक सर्कल आहे. ठीक आहे, ओके, चलो. दोन्ही सर्कलची इक्वेशन माहिती. जर का मी असं कन्स्ट्रक्शन केलं, असं ट्रायंगल बनवलं, समजा असं ट्रायंगल बनवलं, बरोबर. मी तुम्हाला सांगतोय हा R1 आणि हा R2 आहे. मी म्हणलो ओके असेल, ठीक आहे. हा 90 आणि इव्हन हा पण 90 आहे. बघ हा तर अँगल कॉमनच आहे, म्हणजे बाय डिफॉल्ट हे पण अँगल सेमच असणार आहे. म्हणजे हे जे 2 ट्रायंगल्स आहेत ना, हे मोठे ट्रायंगल्स बघा बरं. हे पहा, मी कोणते 2 ट्रायंगल बोलतो नीट पहा. हा जो मोठा ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल, आणि हा छोटूचा ट्रायंगल, हा वाला ट्रायंगल. हे दोन्ही ट्रायंगल बेसिकली सिमिलर ट्रायंगल्स आहेत गाइस. सिमिलर ट्रायंगल्स, बरोबर की नाही? याला मी C1 बोलतो, याला मी C2 बोलतो आणि याला मी P बोलतो. मी जर असं लिहू शकतो का रे? C1P बाय C2P. बघा, मोठ्या ट्रायंगलचा हा साईड, छोट्या ट्रायंगलचा हा साईड, मीन्स मोठ्या ट्रायंगलचा हा साईड R1, छोट्या ट्रायंगलचा हा साईड, दॅट इज R2. 2 ट्रायंगल सिमिलर आहेत ना, म्हणजे त्यांचे साईड्स हे रेशोमध्ये असतात की नाही, सांगा बरं. दोन्ही जर का ट्रायंगल मुलांना सिमिलर असतील तर डेफिनेटली साईड्स रेशोमध्ये असतील रे. C1P बाय C2P इट शुड बी इक्वल टू R1 बाय R2. ट्रायंगल्स आर सिमिलर, सो साईड्स रेशोमध्ये असतात असे. तुम्ही म्हणणार हे असं का केलं? अरे भाऊ, P पॉईंट डिवाइड्स C1 C2 externally in the ratio R1 is to R2. In the ratio actually C1P is to C2P. But C1P is to C2P is nothing but R1 is to R2. That means P point divides C1 C2 externally in the ratio R1 is to R2. मग C1 C2 सेंटर माहिती आहे आपल्याला. मग हा पॉईंट निघेल की नाही एक्सटर्नल डिव्हिजनने, हा पॉईंट बाहेरचा पॉईंट निघेल. आणि हा पॉईंट काढला. मग आठवायचं सेकंड लेक्चरमध्ये आपण काय शिकलं? आउटसाइड पॉईंट वरतून टँजंट ड्रॉ करता येतात की नाही सर्कलला? टँजंट टू द सर्कल फ्रॉम पॉईंट आउटसाइड द सर्कल. हे बघा, या पॉईंट पासून तुम्ही या सर्कलला टँजंट ड्रॉ करा, ऑटोमॅटिकली तो टँजंट, त्याला पण टँजंटच असणार आहे, कारण की आपण पॉईंटच असा शोधलाय की दोघांना टँजंट निघेल. मग या पॉईंट मधून तुम्ही याला टँजंट शोधा काय, किंवा या पॉईंट पासून तुम्ही लाईक याला टँजंट काढा काय, काही फरक नाही पडत शेवटी. दोन्ही टँजंट असं पण कॉमन टँजंटच आहे ना तो. हे बघा, लास्टच्या लेक्चरमध्ये आपण अशी गोष्ट शिकली आहे की आउटसाइड पॉईंट वरतून सर्कलला टँजंट काढण्याचा लाईक गोष्ट आपण शिकलेलं आहे. कसं फाइंड करायचं असतं आउटसाइड पॉईंट पासून सर्कलला टँजंट कसा फाइंड करायचा असतो.
हे शिकलेलं आता, हे मी परत एक्सप्लेन नाही करणार इथे. ऑलरेडी सेकंड लेक्चरमध्ये पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं गेलं. पहिला दुसरा लेक्चर पाहून हा लेक्चर पाहाल तर बरं, नाही का? बट जसं मी कमिट केलं होतं की या लेक्चरमध्ये मी जास्त विचार नाही करणार की तुम्ही किती केलं आहे, काय केलंय. जर का तुम्ही खरंच ऑनेस्ट असाल तर तुम्हाला हे सर्व लाईक फ्लोमध्ये समजेल व्यवस्थित. कुठे ना कुठे जर का तुम्ही काही चुका केल्या असतील, काही व्यवस्थित लेक्चर पाहिले नसतील, नोट्स काढले नसतील, तर नाही समजणार मग, बरोबर ना? तर इतकं तर लाईक मी सांगतोय पहा की मी जास्त लाईक याचा लाईक काय बोलतात त्याला, खूप जास्त काळजी नाही घेऊ शकत या लेक्चरमध्ये, नाही का? की तुम्हाला लाईक एकदम हळू सांगेन किंवा असं तर नाही होणार यार, नाही होऊ शकत हे असं. एक प्रॉपर लाईक टेम्पो मेंटेन करायला लागतो. सो किती लोकांना समजलं रे? जर हँड रेस करून सांगू शकता किती लोकांना समजलं असं वाटतं? ओके, गुड, ठीक आहे, चलो. बस त्या बाहेरच्या पॉईंटपासून टँजंट ड्रॉ कसं करायचं हे आलं पाहिजे. जरा जातोय पुढे मी. आता घ्या, हे इंटरनल टँजंटचं इक्वेशन काढायचं म्हणे. हे बघा रे, इंटरनल टँजंटचं इक्वेशन काढायचं. मी काय म्हणतोय, काढा ना. हे बघा, कन्स्ट्रक्शन केलं, असे 2 ट्रायंगल बनवले मी, बरोबर? हा जो पॉईंट आहे ना, बघा काय, हा C1 आहे, हा C2 आहे आणि हा P आहे राव. हा अँगल अपोजिट अँगल. हा 90 आणि हा पण इव्हन 90. समजतं? हा पण 90 आणि हा पण 90. हा अपोजिट, हा अपोजिट. मग बाकीचे हे पण दोघे सेम असलेच पाहिजे. परत दोन्ही ट्रायंगल हे सिमिलर ट्रायंगल्स आहेत मुलांना, आहेत की नाही? दोन्ही ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल्स आहेत. आता मग सिमिलर ट्रायंगल असतील तर हे पहा, C1P म्हणजे हा साईड C1P, किंवा असं बोलू शकता का रे, P पॉईंट डिवाइड्स C1 C2 internally in the ratio C1P is to C2P. But भाऊ, C1P is to C2P is nothing but R1 by R2. ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे हे तर साईड्स आहेत ना ट्रायंगलच्या. मग हे पण तर ट्रायंगलच्या साईड्स आहेत ना. ट्रायंगल सिमिलर असतील तर साईड्स आर इन दी रेशो. मग हे असं बोलू शकतो मी इथं, नाही का? मग डायरेक्टली मी असंच क्लेम करतो ना इथे, P पॉईंट डिवाइड्स C1 C2 इंटरनली इन द रेशो R1 is to R2. हे बघा, R1 R2 माहिती आपल्याला, रेडियस नाही फाइंड करू शकत का तुम्ही? रेडियसचं व्हॅल्यू फाइंड नाही करू शकता? करू शकतो आपण फाइंड. म्हणजे अरे, इंटरनल कोणता डिव्हिजन, काय रेशोने इंटरनल डिवाइड करतो हा पॉईंट P या दोन C1 आणि C2 ला, हे आपल्याला समजतं इथून. म्हणजे पॉईंट P निघतो ऍक्च्युली, आणि पॉईंट P निघाली की संपला विषय. एक्सटर्नल पॉईंट पासून सर्कलला काढायचा टँजंट माहिती ना आपल्याला. एक्सटर्नल पॉईंट पासून टँजंटचं इक्वेशन कसं असतं माहिती आपल्याला. हाऊ टू फाइंड इक्वेशन ऑफ अ टँजंट फ्रॉम पॉईंट टू दी सर्कल, बरोबर ना? मग बस, या पॉईंट पासून 2 टँजंट काढा या 2 सर्कलला. याच 2 टँजंट बेसिकली या सर्कलला पण टँजंट निघतील, बाय डिफॉल्ट निघतील. कारण की पॉईंटच असा शोधलाय तुम्ही की याला टँजंट काढली की त्याला पण टँजंट निघते. पॉईंटच असा शोधलाय. आय होप तुम्हाला समजलं हे पण. याचे प्रॉपर नोट्स बनवा बरं, अदरवाईज शिकत जाल आणि विसरत जाल परत. ओके, नेक्स्ट बघा. आता काय आहे कॉमन टँजंट, हे बघा, हा कॉमन टँजंट झाला होता ना आपला. कसा काढायचं सांगितलं ना मी तुम्हाला, बरोबर की नाही? आता राहिला विषय या कॉमन टँजंटचा. काय मत आहे तुमचं, कसं काढायचं याचं इक्वेशन? जर का असे टच होत असतील समजा, हेच एक नवीन कॉमन टँजंट दिसतोय मला. मला असं वाटतं हे पॉईंट शोधला तर, हा C1 आहे, हा C2 आहे, पॉईंट शोधा ना. हा R1 आहे आणि हा R2 आहे. दॅट पॉईंट डिवाइड्स C1 C2 इन द रेशो R1 is to R2. म्हणजे मुलांना हा पॉईंट निघतो. आणि हा पॉईंट निघाला ना की याचा स्लोप इंटू याचा स्लोप -1 करायचा आणि या टँजंटचं इक्वेशन शोधायचं, सिंपल. बिकॉज हे परपेंडिक्युलर आहे असं. येस ऑर नो? सो असे जर का टचिंग सर्कल्स असतील ना, एक्सटर्नली टचिंग सर्कल्स, कॉमन टँजंट किती असतात माहिती का? ही पहिली टँजंट, ही दुसरी टँजंट आणि गाईस ही तिसरी टँजंट. असे 3 कॉमन टँजंट्स आहेत इथे. असे 3 कॉमन टँजंट्स आहेत या केसमध्ये. आणि याचा इक्वेशन कसा काढायचं मी तुम्हाला आत्ता सांगितलं. आणि याचा इक्वेशन कसा काढायचं हे ऑलरेडी सांगितलं की हे बाहेरचा पॉईंट शोधायचा आणि आउटसाइड पॉईंटवरतून या सर्कलला किंवा मे बी या सर्कलला टँजंट काढा. बाय डिफॉल्ट तो दोघांना टँजंट निघतोच. क्लिअर? नेक्स्ट पाहता हा काय, काहीच कॉमन टँजंट टू द पेअर ऑफ सर्कल्स अँड देअर इक्वेशन्स. हे बघा, आता या कॉमन टँजंटचं इक्वेशन काढायचं राव. इंटरनली टचिंग सर्कल्स आहेत. मी काय म्हणतो, हा पॉईंट काढा, त्याच्यानंतर ही जी लाईन आहे ना,
त्या लाईनचा स्लोप काढा. कसं काय, दोन्ही सेंटर माहिती म्हणजे हे स्लोप निघणार नाही का? मग हा स्लोप निघाला इंटू त्या आपल्या लाईनचा स्लोप -1 करा, परपॅन्डिक्युलर आहेत. सो M1 इंटू M2 -1 करा, याचा स्लोप निघेल. हा पॉईंट पण तर माहिती, टचिंग पॉईंट एक्सटर्नल डिव्हिजनने निघतो. मग झालं, याचं इक्वेशन काढू शकता तुम्ही, त्याचं इक्वेशन काढू शकता तुम्ही काय. पण याचं इक्वेशन काढण्याचा एक खूप सोपा वे पण आहे, जो की पुढे जाऊन समजणार आहे आपल्याला रॅडिकल ऍक्सिसमध्ये. येस स्टुडंट्स, समजेल पुढे जाऊन. खूप खूप जास्त सोपं आहे हे जे प्रोसेस करताना, याच्यापेक्षा पण खूप जास्त सोपं आहे. नका लोड घेऊ. ओके, चला जरा बोला बरं जरा की कसं आहे आतापर्यंत. ओके का सर्व आहात का जरा जमिनीवरती? जरा माईक ऑन करून बोला तर बरं होईल. या लेक्चरमध्ये तरी बोला ॲटलिस्ट. येस सर. बरं, लेक्चर झाल्यानंतर नोट्स काढायचे व्यवस्थित, नाही का. जे 2 असाइनमेंट्स मी तुम्हाला दिलेले आहेत, ते दोन्ही असाइनमेंटमध्ये सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करा. ठीक आहे ना. सर क्वेश्चनचं डाऊट सेशन कधी घेणार? मे बी उद्या नाही तर परवा. ओके सर. पहा अगेन, कॉमन टँजंट टू दी पेअर ऑफ सर्कल्स. अरे काही नाही, हे सर्कल असे इंटरसेक्टिंग जरी असतील ना, तरी या कॉमन टँजंटचं इक्वेशन जरी फाईंड करायचं असेल ना, भाऊ हाच पॉईंट फाईंड करा, परत निघतो तो. इथून अशी पण एक कॉमन टँजंट निघते. समजतं काय म्हणतो? इथून अशी पण एक कॉमन टँजंट निघतेच, नाही का. काय नाही, बस हा पॉईंट शोधायचा तुम्हाला. या पॉईंटवरतून या सर्कलला टँजंट काढा, ऑटोमॅटिकली या सर्कलला पण ती टँजंट निघतेच. आर्टिकल कोणता वापरायचा? इक्वेशन ऑफ अ टँजंट फ्रॉम अ पॉईंट आउटसाइड दी सर्कल. सर्कलच्या आउटसाइडवाल्या पॉईंटपासून टँजंट ड्रॉ करायचा, तो आर्टिकल वापरायचा इथं. येस. मग तो पॉईंट कसा शोधायचा? परत तेच ना रे, हे 2 सर्कल, सॉरी हे 2 ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल्स आहेत. दिस पॉईंट डिवाइड्स C1 C2, एक्सटर्नली डिवाइड करतोय इन द रेशो दिस इज टू दिस. बट भाऊ C1P इज टू C2P मीन्स अगेन तेच R1 इज टू R2. सिमिलर ट्रायंगल असेल म्हणजे समजलं ना, साईड्स रेशोमध्ये असतात. C1P बाय C2P इज बेसिकली R1 बाय R2 असं असतं की नाही. तर हे असं आहे. पहा पुढे जातोय जरा. आता विषय आहे लेंथचा. लेंथ ऑफ कॉमन टँजंट टू द पेअर ऑफ सर्कल्स. लेंथ आपण आता इक्वेशन फाईंड केला होता, आता लेंथ फाईंड करायचा, बरोबर. आता आपण इक्वेशन फाईंड केला होता मुलांना, आता आपल्याला लेंथ फाईंड करायची. मी एक काम करतो, हे जरा सेंटर्स डिफाईन करतो इथे, नाही का, बरोबर. पुढे ना काय करतो लक्षात द्या जरा, बरोबर. थोडंसं कन्स्ट्रक्शन वगैरे करायला लागेल तुम्हाला ॲक्च्युली इथे, बरोबर. काय केलं, पहिली गोष्ट तुम्ही हे समजून घ्या इथे की यार हा जो आपला टँजंट आहे, डायरेक्ट टँजंट, या टँजंटचा लेंथ काढायचा म्हणजे बेसिकली एवढा सेगमेंट काढायचा तुम्हाला, एवढा. हे झेपतं तुम्हाला? तेवढ्या सेगमेंटचं फक्त लेंथ काढायचं तुम्हाला, भाऊ. पण तो सेगमेंट आणि हा सेगमेंट सेम असतं. हे 90 आहे, हे पण 90 आहे, परपॅन्डिक्युलर, बरोबर. एकाच लाईनला 2 लाईन जर का परपॅन्डिक्युलर माराल, दोघे पण पॅरलल असतील. सो हा लाईन आणि हा लाईन एकमेकांना पॅरलल आहे, डन. आणि या लाईनला पॅरलल इथे लाईन काढली आपण, सेम या पॉईंटमधून पास होणारी. हा तर रेक्टँगल बनला राव. काय म्हणतं, रेक्टँगलच आहे ना. म्हणजे हा सेगमेंट फाईंड करण्याऐवजी मुलांना, हा सेगमेंट फाईंड करण्याऐवजी हा सेगमेंट फाईंड करा ना, बेस्ट आहे, बरोबर. कन्स्ट्रक्शन काय, दिस इज C1 C2, सेंटर मधला डिस्टन्स, त्याला मी डी बोलतोय. से फॉर एक्झाम्पल डी, मी असं लिहू शकतो का, डी स्क्वेअर इज इक्वल टू आपला जो रिक्वायर्ड लेंथ आहे ना, लेंथ कॉमन टँजंटचा, त्याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर. भाऊ पण टोटल आहे R1 आणि हा आहे R2. हा R2 का, कारण की हा R2 तो R2 म्हणून तो R2. मग हे जे आहे ना, हे इथे जे दिसतं तुम्हाला, हे ॲक्च्युली R1 मायनस R2. R1 मीन्स टोटल, आणि R2 लाईक उडून टाका R2ला,
तर हे R1 मायनस R2. मग हा जो ट्रायंगल आहे ना, समजतं का, या ट्रायंगलबद्दल मी बोलतोय, या ट्रायंगलबद्दल बोलतोय मी, बरोबर. मग या ट्रायंगलमध्ये याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर म्हणजे डी स्क्वेअर असतो. तसं केलं मी, लेंथ स्क्वेअर म्हणजे रिक्वायर्ड लेंथ स्क्वेअर प्लस R1 मायनस R2चा होल स्क्वेअर म्हणजे डी स्क्वेअर असणार राव. मग बघा ना, ते लेंथ स्क्वेअर इज इक्वल टू किंवा लेंथ इज इक्वल टू अंडर रूट ऑफ डी स्क्वेअर प्लस सॉरी डी स्क्वेअर मायनस R1 मायनस ऑफ R2चा होल स्क्वेअर. हे झेपलं तुम्हाला. सो डायरेक्ट टँजंटचा लेंथ असा निघतो पायथागोरस वगैरे यूज करून. हा असा फॉर्म्युला का पाहून घ्या बरोबर व्यवस्थित. डन. आता हा जो इनडायरेक्ट वाला टँजंट आहे, इंटरनल टँजंट सॉरी, हा वाला सेंटर इथे, ओके. देन इथे एक सेंटर आहे यार, याचा लेंथ शोधायचा आपल्याला, याचा समजतं का, एवढा पार्ट. ठीक आहे, काय करता बघा बाबा, तेवढा पार्ट शोधायचा आहे. काय काय कन्स्ट्रक्शन करू शकतो पहिले तर एक काम करतोय, परपॅन्डिक्युलर टाकून देतोय इथे डायरेक्टली, परपॅन्डिक्युलर, आणि इथे पण परपॅन्डिक्युलर टाकणार आहे दोन्हीकडे, मान्य आहे. हा लेंथ काढायचा आहे मला, काही झालं तरी काढायचं आहे. कसा निघेल तोच विषय. जरा काम करतो, इथला जो पोर्शन आहे ना, हा जरा इथे असा एक्सटेंड करतो इथे, आणि असं जरा जॉईन करतो इकडे, ग्रीन ओपन असं जरा जॉईन करतो. मला तर वाटतं राव हे असं काहीतरी बनतंय. म्हणलं का राईट अँगल ट्रायंगल परत 90 बनतोय का खरंच? बरं वाटत तर आहे. हे पहा ना, याला हे पॅरलल आहे, हा सेगमेंट इक्वल आहे. पायथागोरसचा बनला राव. हे डी स्क्वेअर लिहितो मी त्याला, डिस्टन्स बिटवीन सेंटरचा स्क्वेअर. इट इज इक्वल टू, हा R1 आहे बरं आणि हा R2 आहे. हा R1 आणि हा R2 आहे मुलांना. मग R1 प्लस R2चा होल स्क्वेअर लिहितो मी इथं, बरोबर. प्लस 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 ही गोष्टच तर आपल्याला फाईंड करायची ना भाऊ. ही जी लेंथ आहे ना, ही सर आपल्या या सेगमेंटची लेंथ आहे. मग बघा ना, निघाला ना फॉर्म्युला. एलचा व्हॅल्यू फाईंड करा ना, तो R1 प्लस R2 होल स्क्वेअरला तिकडे टाका आणि अंडर रूटमध्ये टाका, फाईंड करा, बरोबर. तर हा असा कॉन्सेप्ट आहे पहा, लेंथ ऑफ कॉमन टँजंट टू द पेअर ऑफ सर्कल्स, असं फाईंड केलं जातं लेंथ. येस ऑर नो? मेन प्रॉब्लेम जेईचा काय माहिती का, की बेसिकली कंटेंट एवढा आहे ना, की जसं जसं पुढे पुढे जातं तसं तसं मागे काय काय झालं विसरत जातं. हे तर एका टॉपिकबद्दल झालं रे, पण ज्यावेळेस असे 5, 6, 7, 8 टॉपिक करता ना, आणि हर एक टॉपिकचा कंटेंट एवढा मोठा असतो की लाईक एंड असं होतं की लाईक आठवतच नाही काही काय काय शिकलेलं आहे. मग याच्यामध्ये थोडंसं सिस्टमॅटिक राहणं हे फार गरजेचं असतं ॲक्च्युली. सिस्टमॅटिक मीन्स लाईक तुमचे नोट्स खूप प्रॉपर असले पाहिजे. हर एक आर्टिकल शॉर्टमध्ये लाईक लिहिलेलं असलं पाहिजे तुमच्या नोटबुकमध्ये, सो दॅट कधी पण जर का रिव्हिजन करायचं असेल सर्कलचं, स्ट्रेट लाईनचं किंवा कोणताही टॉपिक असेल पुढचा, असं लगेच झालं पाहिजे रिव्हिजन, इन्स्टंटली रिव्हिजन झालं पाहिजे. येस. सो नोट्सवरती थोडंसं वर्क करायला लागतं नाही का. ठीक आहे, जातोय आता पुढे सर हा लेक्चर तुम्ही अपलोड करणार आहे ना. पार आता हे काय आहे, हा एक थोडासा इम्पॉर्टंट पॉईंट आहे खरं तर. अँगल बिटवीन इंटरसेक्शन ऑफ टू सर्कल्स. ॲक्च्युली दोन सर्कल जर का इंटरसेक्ट होत असतील तर काय अँगलवरती ते इंटरसेक्ट होतात, म्हणजे ना हा या अँगलबद्दल बोलतोय मी इथे. पहा हे दोन सर्कल इंटरसेक्ट झाले ना, काय करायचं माहिती का, इंटरसेक्टिंग पॉईंटवरती असं टँजंट ड्रॉ करायचा पहिल्या सर्कलला आणि दुसऱ्या सर्कलला.
दोन्ही सर्कलला टँजंट ड्रॉ करायचा आणि या दोन टँजंट मधला जो अँगल असतो तो असतो अँगल बिटवीन दीज टू सर्कल्स. त्याला बोललं जातं अँगल बिटवीन दीज टू सर्कल्स. इव्हन याला पण बोलू शकता, हे पण तर अँगल बिटवीन टू सर्कल्स असं म्हणू शकतो, बट हे वाला प्रिफर करतो आपण ऍक्च्युली. हे नाहीये, यालाच बोलायचं अँगल बिटवीन टू सर्कल्स. तोच अँगल बिटवीन टू सर्कल्स, कारण की हे जे इंटरसेक्ट झाल्यानंतर हे असं जे कर्व दिसतं ना इथं, हे तोच असतो आपला अँगल बिटवीन टू सर्कल्स. त्याचं व्हॅल्यू आपल्याला शोधायचं राव, त्याचा व्हॅल्यू आपल्याला शोधायचा आहे. ओके, आता याचा प्रूफ तुम्हाला नाही समजणार, जस्ट बिकॉज याच्या प्रूफसाठी एक कोसाइन रूल लागतो, जो की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या टॉपिकमध्ये आहे आणि तो टॉपिक आणखीन आपण केलेला नाही. सो मी सजेस्ट करेन तुम्हाला की हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायला लागेल कदाचित, और मी कोसाइन रूल तुम्हाला इथे सांगतो. पहा, आधी पहिले एक काम करतो, मी तुम्हाला कोसाइन रूल सांगतो. ट्रायंगल ABC. ओके, एच्या अपोजिट जो साईड असतो ना त्याला स्मॉल ए बोलतो आपण, बीच्या अपोजिट साईडला काही आपण स्मॉल बी बोलतो, आणि सीच्या अपोजिट साईडला मुलांना स्मॉल सी बोलतो. कॉस ऑफ ए इज इक्वल टू ओके बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ऑफ ए स्क्वेअर डिवाइड बाय ट्वाइस बी सी असं असणार आहे. तो अँगल ए आहे ना, अँगल ए जो आहे ना हा, त्याचा कोसाइन रूल बोलतो आपण याला. कॉस एचा फॉर्म्युला असतो बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ए बोललं की इथे ए बोललो ना तर इकडे मायनस ए स्क्वेअर करायचं, आणि खाली ना ते हे दोघे करायचे बीसी, ट्वाइस बीसी करायचं. हा कोसाइन रूल आहे, हे बेसिकली तुम्हाला आणखीन आत्ता रिलेट नाही होणार आहे सध्या, फक्त ते पाठ करा तुम्ही, असं असतं म्हणायचं. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये ही गोष्ट आहे, तिथे आपण पाहूया डिटेलमध्ये. समजते मी काय म्हणतोय? ते कोसाइन रूल थोडंसं लिहून घ्याल तर बरं होईल. cos A is equal to b square plus c square minus a square divided by twice bc. ओके, आता काय करतोय पहा, थोडंसं कन्स्ट्रक्शन वगैरे करूया आपण जरा इकडे. बघा काय, असं जरा एक ट्रायंगल ड्रॉ केला मी इथे. हा अँगल 90 आहे बरोबर, आणि हा पण अँगल 90. कारण की हा रेडियस आहे, हा टँजंट आहे, हा अँगल थीटा आहे, समजतं. आणि हा जो अँगल आहे ना, हा अँगल अल्फा आहे. बघा कन्स्ट्रक्शन बघून घ्या जरा व्यवस्थित. थीटा काढायचा आपल्याला खरं तर. थीटा म्हणजे हा पण थीटाच आहे ना, हा पण थीटाच आहे ना. जरा बघून घ्या बरं व्यवस्थित काय काय कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, एकदम नीट बघून घ्या. ठीक आहे, काय रे भाऊ, जेवण वगैरे झालं ना सर्वांचं? गुड. काय मग कितीला झोपता तुम्ही आता? टाका बरं तुमचे टायमिंग्स, रात्री किती वाजता झोपत असता? सर्वांनी थोडंसं करा पार्टिसिपेट. अच्छा, प्राची बोलते 12 वाजता. ओके, वेदिका, अनुष्का कोडे 1, एस के भाऊ सांग ना जरा नाव काय, कोण आहे तू? कोणाला माहिती का रे मुलांना कोण आहे हा? अनुष्का गोडे 1, वेदिका बोलते 11 12, गुड. निहार बोलते 11, सोहन धीट, ओके 12, भावेश असं डायरेक्ट डॉट करून सांगतं 11:45 म्हणे एक्झॅक्ट. चांगलं, ठीक आहे, चांगलं. गुणेश भाऊ 2 आणि 3 म्हणे. सकाळी 7 वाजता उठून येत जा लेक्चरला टाईमवरती, मग नाही का? थोडंसं तब्येत बरोबर दिसत नाही तुझी त्यांना. पहा रे आता हे काय शोधायचं आपल्याला शोधायचा होता अँगल बिटवीन दिस टू सर्कल्स. मी आता तुम्हाला काय कोसाइन रूल काहीतरी सांगितलेला, हा असं काहीतरी रूल, बरोबर ना? याला मी R1 बोलतो, याला मी R2 बोलतो, आणि हे जे आहे ना, हे डिस्टन्स बिटवीन सेंटरला मी D बोलतो. जरा मी कॉस अल्फाला असं लिहू शकतो का रे? कॉस अल्फा, बघा हे कॉस अल्फाला काय होतं रे, कॉस एला काय लिहिलं होतं आपण? हे पुढचा साईड सोडून बाकी दोघांचा स्क्वेअर, बी आणि सीचा स्क्वेअर, आणि मग पुढच्याचा स्क्वेअर मायनस करायचा. मग कॉस अल्फा बोललो ना, पुढचा साईड सोडा रे, बाकी R1चा स्क्वेअर प्लस R2चा स्क्वेअर आधी करा, आणि मग त्याच्यानंतर मायनस D स्क्वेअर करा.
डिवाइड बाय ट्वाइस R1 R2 असं करायला लागतं तुम्हाला. दिस इज द व्हॅल्यू ऑफ कॉस अल्फा बाय युजिंग कोसाइन रूल. बरोबर. पण मी काय करतोय पहा जरा इथे, कॉस अल्फाला ना 180 मायनस थीटा लिहितो, अँड दॅट इज इक्वल टू R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर मायनस ऑफ डी स्क्वेअर डिवाइड बाय ट्वाइस R1 R2. तुम्ही म्हणाल हे असं का लिहिलं? अरे ओव्हरऑल सर्व अँगलचं ॲडिशन 360 असेल ना. अल्फा प्लस 90 प्लस हे पहा, हा 90 हा पण 90 90 90 180 गेला इथे, म्हणजे याचा आणि याचा ॲडिशन आता 180 राहिला. म्हणजे अल्फा प्लस थीटा 180 आहे, मीन्स अल्फा इज 180 मायनस थीटा. आणि तुम्हाला माहिती कॉस 180 मायनस थीटा इज मायनस कॉस थीटा. सेकंड क्वाड्रंटमुळे मायनस ऑफ कॉस थीटा असतो तो, अँड दॅट इज इक्वल टू R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर मायनस ऑफ डी स्क्वेअर डिवाइड बाय ट्वाइस R1 R2. मग हा जो मायनस साइन आहे तो तिकडे जातो. दॅट मीन्स कॉस थीटा इज इक्वल टू गाइज डी स्क्वेअर मायनस ऑफ R1 स्क्वेअर मायनस ऑफ R2 स्क्वेअर तुम्हाला किती डिवाइड घ्यायला बाय पाहिजे R1 R2. ओके, हे असं असेल पहा. बरं तोच तर आला फॉर्म्युला इथं, सेमच फॉर्म्युला. बघ काय काय केलं व्यवस्थित बघून घ्या. ओके, ठीक आहे. बहुतेक एस के म्हणजे प्रणित दिसतोय नाही का? काय प्रणित? बरोबर आहे ना? काही गर्लफ्रेंडचं नाव आहे का एस के, असं काही आहे का? तुझं नाव पी पासून स्टार्ट होतं. सलमान खान आहे म्हणे. भाऊ सलमान खान तर काय मूवी आला ना कोणता तरी परवा राधे म्हणून, काय काय मीम्स आले राव. ठीक आहे. अरे प्रणित मला माहिती आहे तुझं एस के, बिकॉज मी याच्या आधी पण एकदा जेव्हा आपण भेटलो होतो ना, लाईक एस के म्हणून एंटर केला होता ना, तर तुझा डीपी जो आहे ना तो डीपी मीन्स लाईक प्रोफाईल पिक्चर नाही का झूमवरतीचा, तोच होता. सल्लूबाईचा फॅन आहे म्हणे प्रणित, आता म्हणतोय. अरे नाही नाही नसेल. ठीक आहे चलो जाऊ द्या. बरं तुम्हाला समजलं का हे? पाहून घ्या रे बाबा, समजलं का हे? बघा लेक्चरमध्ये थोडंसं लाईक असं होऊ शकतं, थोडं बहुत लाईक बाउन्सर गेला, पण कसं आहे रे की एका तासामध्ये लाईक भरपूर सारे कॉन्सेप्ट लाईक कव्हर करायचे आपल्याला नाही का? मग हाच व्हिडिओ तुम्ही आरामात पाहत बसा ना, 15-15 मिनिटाचा सेशन. ओके, एक तासात पाहत बसा, नोट्स काढा व्यवस्थित. बरं, म्हणजे एक तासाचं सेशन मे बी तुम्ही घरी परत नंतर यूट्यूबवरती पाहायला बसाल ना, लावा 2 किंवा 3 तास आरामात पहा, नोट्स काढा प्रॉपर. आता फक्त पाहून घ्या. आत्ता नोट्स काढण्याची गरज नाही, आता नोट्स या स्पीडने काढू पण नाही शकत तुम्ही. फक्त बघत बसायचं नाही का, एकदम मस्त समजून घ्या फक्त. ठीक आहे, जातोय जरा पुढे जातोय. समजला हा फॉर्म्युला? डी म्हणजे सगळं फॉर्म्युला पाठ करून जर मी तुम्हाला विचारलं डी काय आहे, डी म्हणजे डायमीटर म्हणाल तुम्ही. हां, असे पण लोक असतील ना. डी स्टँड्स फॉर डायमीटर, बरोबर ना बाबा? असं तर नाही ना कोणी? पाहता ते म्हणता हे 2 सर्कल दिले यार, अँगल फाईन करा म्हणे. काय रे, डिस्टन्स बिटवीन सेंटर काढू शकता की नाही? रेडियस दोघांच्या, या सर्कलचा रेडियस या सर्कलचा रेडियस काढा आणि तिथे टाका ना. सर्व गोष्टी इथे टाका. थीटाचा व्हॅल्यू ऑटोमॅटिकली तुम्हाला येऊनच जाईल, काहीच विषय नाही आहे इथं नाही का, काही प्रॉब्लेम नाही आहे. डायरेक्टली थीटाचा व्हॅल्यू निघतो इथं, कॉस थीटाचा व्हॅल्यू निघतो. मला नाही वाटत आता हे मी केलं पाहिजे, बट तुम्ही नोट्समध्ये हा सम जस्ट एक टाइमपास सम लाईक इन्क्लूड करू शकता, किंवा तुम्ही व्हिडिओ पाहते वेळी जस्ट एक थोडंसं लाईक प्रॅक्टिस म्हणून तो सम सॉल्व्ह करा. या लेवलचे सम्स मे बी नाही येणार एक्झाममध्ये, असं डायरेक्टली नाही विचारत डिस्टन्स अँगल बिटवीन 2 सर्कल्स. ओके, थोडंसं लाईक कॉम्प्लिकेटेड असतात ते, थोडंसं लाईक बेसिक दिलं असं. असाइनमेंटमध्ये चांगले सम्स आहेत. ठीक आहे. नाव सी, ऑर्थोगोनल सर्कल. ऑर्थोगोनल सर्कल मीन्स असे सर्कल जे एकमेकांना परपॅन्डिक्युलर आहेत. बघ हा फॉर्म्युला ॲज इट इज कॉपी करतो, डी स्क्वेअर मायनस R1 प्लस R2 स्क्वेअर. तुम्ही थोडंसं विचार करा रे, एकमेकांना परपॅन्डिक्युलर म्हणजे यार थीटा 90 ना, आणि कॉस 90 किती असतो? 0 असतो. म्हणजे हे ओव्हरऑल 0 आहे यार. हे 0 होण्यासाठी हे न्यूमरेटर 0 असलं पाहिजे, समजतं का?
मीन्स डी स्क्वेअर हॅज टू बी R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर असं असलं पाहिजे. गाईज डी स्क्वेअर हॅज टू बी R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर. डी स्क्वेअर हॅज टू बी R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर असंच असलं पाहिजे तरच ऑर्थोगोनल सर्कल्स होऊ शकतात. बघा काय जातोय पुढे. ती कंडिशन आहे ऑर्थोगोनल सर्कलची. काय 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 कंडिशन होती? डी स्क्वेअर शुड बी इक्वल टू R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर. समजलं तुम्हाला हे? मग घ्या आता दोन सर्कल आहेत आपल्याकडे, -G1 -F1 -G2 -F2. पहिले सर्कल बघा, x स्क्वेअर वाय स्क्वेअर 2gx1 2g1x प्लस 2f1y प्लस c1 इज टू 0. हा एक सर्कल झाला. आणि हा दुसरा सर्कल आहे राव, x स्क्वेअर वाय स्क्वेअर 2g2x 2f2y प्लस c2 इज टू 0. बरोबर ना? हा दुसरा सर्कल झाला. आता विषय हा आहे की सर्कल्स ऑर्थोगोनल लाईक असण्याची कंडिशन काय? कंडिशन तर ही आहे राव, डी म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन सेंटरचा स्क्वेअर, म्हणजे याच्यातला डिस्टन्सचा स्क्वेअर. जर का तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युला यूज कराल तर तुम्हाला हे समजेल, x2 मायनस x1 चा होल स्क्वेअर म्हणजे काय रे, g1 मायनस g2 चा होल स्क्वेअर असं बनणार आहे तो, प्लस y2 मायनस y1 चा होल स्क्वेअर. ते कराल तर तुम्ही f1 मायनस ऑफ f2 चा होल स्क्वेअर बनणार आहे तो. आणि दॅट इज इक्वल टू बाबा R1 चा स्क्वेअर म्हणजे हे याचा स्क्वेअर ना, R1 चा स्क्वेअर म्हणजे त्याचा स्क्वेअर ना. तुम्हाला त्याचा स्क्वेअर काय? त्याचा स्क्वेअर तर g1 स्क्वेअर प्लस f1 स्क्वेअर मायनस ऑफ c1 आहे, प्लस R2 चा स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर. रेडियस काय असते रे? g2 स्क्वेअर प्लस f2 स्क्वेअर मायनस c2 ना. बघा हे g1 स्क्वेअर आणि इकडचा g1 स्क्वेअर कॅन्सल होतो, याला तुम्ही एक्सपांड करा a मायनस बी होल स्क्वेअरने, याला पण a मायनस बी होल स्क्वेअरने एक्सपांड करा, तुम्हाला हे असं रिझल्ट मिळणार आहे. हा रिझल्ट मिळणार आहे तुम्हाला. मीन्स सर्कल ऑर्थोगोनल केव्हा असतात माहिती का? 2 टाइम्स g1 g2. बघा g1 g2 2 टाइम्स f1 f2. हे बघा f1 f2 चं डबल करायचं. जर का 2 टाइम्स g1 g2 प्लस 2 टाइम्स f1 f2 जर का c1 प्लस c2 इतका असेल, इन दॅट केस सर्कल सर ऑर्थोगोनल. ही कंडिशन बनते. ही कंडिशन कशी बनते मी सांगितलं बरं आता तुम्हाला इथे. हे होईल का तुमच्याने सिम्प्लिफाय? a मायनस बी चा होल स्क्वेअर लाईक समजतंय का तुम्हाला काय म्हणतोय मी? g1 मायनस हे काय होतं रे? मीच विसरलो, g2 आहे ना तो. हा सॉरी, एक्सपांड करायचं राव, फक्त कॅन्सल बिन्सल करून लाईक हे असं येतं. काही अवघड नाहीये, लिहायचं व्यवस्थित तुम्ही तिथे. ओके, विषय कसा मध्ये काय, पाठ करायला अवघड आहे. पाठ करायला अवघड आहे म्हणजे लाईक विसरून जातात अशा गोष्टी नाही का. कंडिशन ऑफ ऑर्थोगोनल सर्कल हे असं असतं, विसरतं थोड्या दिवसात. म्हणून म्हणतोय शॉर्ट नोट्स महत्वाचे. बघा ते म्हणता हे दोन सर्कल ऑर्थोगोनली कट करता म्हणा. आपण आत्ताच पाहिलं ना 2 टाइम्स g1 g2. हे बघा हे काय माहिती का, हे 2x स्क्वेअर 2y स्क्वेअर. पहिले तर 2 ने डिवाइड करा, मग त्याला x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 3/2x प्लस 3y प्लस k/2 बनतो तो. दॅट इज इक्वल टू 0. हा पहा, हा x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 4x प्लस 10y प्लस 16 इज इक्वल टू 0 बनतो. आता मी काय म्हणतोय, 2g1 g2 ना, बघ हे 2g आहे आणि हे 2g आहे अगेन. 2 इंटू 4 बनतं, म्हणजे या दोघांचं प्रोडक्ट करायचं आणि डिवाइड बाय 2 करायचं. या दोघांचा प्रोडक्ट करायचं आणि डिवाइड बाय 2 करायचं. प्रोडक्ट काय बनतं रे त्या दोघांचा? 12/2 बनतं. परत त्याला डिवाइड बाय 2 करा. हे 2g1 g2 आहे. 2f1 f2 म्हणजे काय माहिती का यार? हे पहा ना, हे 2f1 आहे राव आणि हा 2f2 आहे. 2f1 f2 म्हणजे काय? याचा आणि याचा प्रोडक्ट केला की 4f1 f2 होतो. डिवाइड बाय 2 करा ना मग, म्हणजे याचा आणि याचा प्रोडक्ट करतो मी डायरेक्टली. 30/2 इज 15. सो 2g1 g2 प्लस 2f1 f2 इज इक्वल टू c1 प्लस c2. c1 हे आहे आणि c2 16 आहे. बघा काय होतं सिम्प्लिफिकेशन. 4 1 4 3 हे 18 बनतं पहा. 18 मायनस ऑफ 16, 18 मायनस ऑफ 16 इज इक्वल टू k/2 बनतं पहा. हे 2 बनतं इथे आणि हा 2 तिकडे जाऊन मल्टिप्लाय. 2 इंटू 2 इज 4 बनतं. दॅट मीन्स केचा व्हॅल्यू काय इज 4 बनतो पहा. व्हॅल्यू ऑफ के किती बनतो राव? 4 बनतो. 4 बरोबर. घ्या आता येतो पॉईंट रॅडिकल ॲक्सिसचा. लास्ट कॉन्सेप्ट, ऑलमोस्ट लास्ट कॉन्सेप्ट. 2 कॉन्सेप्ट आता आणखी एक, रॅडिकल ॲक्सिस आणि कॉमन कॉर्ड म्हणून एक कॉन्सेप्ट. खरं तर रॅडिकल ॲक्सिस जे मेन्सच्या सिलेबसला नाही आहे खरं तर, बट बुकमध्ये दिलेलं असतं, सो घेतोय मी. ओके, तुम्ही थोडंसं या पण गोष्टी समजून घ्या. जरा पेपर बघा जेई मेन्सचे, खूप पण काही अवघड नसतात. बस कंटेंट व्यवस्थित कव्हर करा. प्रिव्हियस वगैरे क्वेश्चन बघाल तर लाईक असे काही खूप अवघड नसतात रे. ओके, थोडंसं वरती जाऊन शिका व्यवस्थित आणखी.
कधी कधी काय होतं रे, आपलं होतं असं की लाईक इतकं कॉम्प्लिकेटेड गोष्टी करत बसतो ना आपण, की म्हणजे जे ॲक्च्युअल मेन कंटेंट आहे ना मेन्स, ते सोडून लाईक उगीच काहीतरी भलत्याच डायरेक्शनमध्ये करत बसतो आपण. होत असतं जनरली असं होतं. ओके, तर पहा आता इथे रॅडिकल ॲक्सिस काय असतो राव. बरं, रॅडिकल ॲक्सिस म्हणजे हा एक सर्कल आहे, चलो हा एक सर्कल आहे. असा एखादा पॉईंट सांगा रे, असा एखादा पॉईंट सांगा की त्या पॉईंटपासून याला टँजंट काढला आणि याला टँजंट काढला, सेम सेम डिस्टन्सवरती किंवा सेम सेम टँजंट निघतोय. हे बघा, असा एक पॉईंट सांगा की त्या पॉईंटपासून राव इथे जर का टँजंट काढला आणि सेम त्या पॉईंटपासून मुलांना जर का इथे टँजंट काढला, दोन्ही टँजंटचा लेंथ सेम आला पाहिजे बाबा. समजतं का? दोनही टँजंटचा लेंथ सेम आला पाहिजे असा पॉईंट सांगा मला. एक सांगितला पॉईंट, म्हणलं ठीक आहे. दुसरा पॉईंट, आणखीन एक पॉईंट सांगा, घ्या आणखीन एक पॉईंट घ्या, आणखीन एक पॉईंट घ्या की त्या पॉईंटपासून गाईस, त्या पॉईंटपासून हा टँजंट, त्या पॉईंटपासून त्या दुसऱ्या सर्कलला टँजंट, या दोन्ही टँजंटचा लेंथ मुलांना सेम आला पाहिजे. काय? दोन्ही टँजंटचा लेंथ सेम आला पाहिजे. हे पहा, हा जो टँजंट आहे ना, हा लेंथ आणि हा लेंथ सेम आला पाहिजे, सेम. असे खूप सारे पॉईंट्स मिळतील रे तुम्हाला की जिथून टँजंट ड्रॉ करत बसलो आणि लाईक सेम 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 लेंथ येतात. पण इथे एक पॉईंट आहे, हा टँजंट आणि हा टँजंट सेम निघेल. अरे खूप सारे पॉईंट्स असतात असे. इथे पण मिळतो, इथे पण मिळतो, इथे पण मिळतो, इथे हा टँजंट आणि हा टँजंट इकडे असा एक टँजंट, हा लेंथ आणि बेसिकली हा लेंथ. ते ड्रॉ नाही करता येतं मला, हा लेंथ सेम आहे. हे असे पॉईंट कनेक्ट करणे इज नथिंग बट रॅडिकल ॲक्सिस. Means radical axis of two circles is a locus of points from which tangents drawn to the two circles are of equal lengths. जे असे पॉइंट्स आहेत की जिथून आपण टँजंट ड्रॉ केला की इक्वल इक्वल लेंथचे टँजंट्स येतात, इक्वल इक्वल लेंथचे टँजंट येतात गाईस. येस ऑर नो? काय रे बाबा, समजलं का? हे असे सर्व जे पॉइंट्स असतात ना, त्याला बोलतो आपण रॅडिकल ॲक्सिस. ठीक आहे. आणखीन काय प्रॉपर्टी सांगतो मी तुम्हाला रॅडिकल ॲक्सिसची. जरा विचार करा की हा लेंथ आणि हा लेंथ तुम्ही सेम म्हणताय की नाही? हा लेंथ आणि हा लेंथ तुम्ही सेम म्हणताय. मग भाऊ, इतक्या लेंथला जर का मी रेडियस कन्सिडर करून, समजतं का, इतक्या लेंथला जर का मी रेडियस कन्सिडर करून जर का सर्कल ड्रॉ केला समजा, बघा नीट बघा, या लेंथला मी रेडियस कन्सिडर करून सर्कल जर का ड्रॉ केला असा 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 असा, समजलं? तो इथूनच पास होईल ना. अबे लेंथ सेम आहे दोघांची, ही लेंथ आणि ही लेंथ सेम आहे, इथूनच पास होईल ना तो. याच लेंथला असं रोटेट 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 करत राहिलं तर इथूनच पास होणार आहे तो. फिरवा गोल, करेक्ट नाही का? एक सर्कल येईल की ना. तो सर्कल ड्रॉ करू का? पहा बरं, मी तो सर्कल ड्रॉ करतोय मी इथे. असं याला गोल 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 फिरवतोय. हो, जरा ते जागा नाही आता, पण समजून घ्या, बरोबर ना? तर मला सांगायचं काय, हे परपेंडिक्युलर आहे बघा हे. जर का तुम्ही बघाल या सर्कलला इथे टँजंट जर का मी ड्रॉ करेन इथे इथे, तर हे दोन टँजंट एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे सर्कल बेसिकली ऑर्थोगोनली इंटरसेक्ट होतो. ऑर्थोगोनली काम करतो मी. हे दुसरी लाईन जरा इथे रब करतो, एक मिनिट. काय ही लाईन मी इथे रब करतो, कन्फ्युजन नको जास्त. ही पण रब करतो इथून. तर नीट फोकस करा आता इथे. ही टँजंट आहे या सर्कलला, या सर्कलला, ठीक आहे म्हणलं. ओके, ही टँजंट आहे ही या डॉटेड सर्कलला. ओके, आणि तुम्हाला समजतं का हे दोघे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, असणारच परपेंडिक्युलर. कारण की ज्यावेळेस याला आपण गोल फिरवलं आहे, ज्यावेळेस आपण याला असं गोल फिरवलं आहे, तर असं परपेंडिक्युलरलीच असं इंटरसेक्ट करणार आहे तो. परपेंडिक्युलरलीच इंटरसेक्ट करून जाणार आहे तो तिथून. तर बघा काय आता काय सांगतो. असं पण तर डेफिनेशन होऊ शकतं रे मग.
लोकस ऑफ सेंटर ऑफ सर्कल कटिंग टू गिवन सर्कल्स. बघा ना, म्हणजे या रॅडिकल ॲक्सिसवरती कुठे पण पॉईंट घ्या, कुठेही पॉईंट घ्या, कुठेही, तिथून असे बेसिकली दोन टँजंट ड्रॉ करा. दोन्ही टँजंटचा लेंथ ॲक्च्युली सेम असतं. एक मिनिट, काय, हा टँजंट आणि इवन हा टँजंट, बरोबर. या दोनही टँजंटचा लेंथ जो असतो ना मुलांना, तो पूर्णपणे सेम असतो, पूर्णपणे सेम. या टँजंटचा लेंथ आणि गाईज या टँजंटचा लेंथ पूर्णपणे सेम असतं राव. ठीक आहे. आणि मग तुम्ही जर का असं सर्कल ड्रॉ करत बसला ना, आता सेमच सर्कल दिसतो तो ॲक्च्युली, पण समजून घ्या, हा रेडियस असलेला वेगळा सर्कल आहे तो. हा रेडियस असलेला वेगळा सर्कल बनणार आहे. थोडंसं डायग्राम थोडंसं ॲडजस्ट करा प्लीज, जागा नाही तिथे तेवढी. या रॅडिकल ॲक्सिसवरती कुठेही पॉईंट घ्या राव, कुठेही पॉईंट घ्या तुम्ही. आता बघा, चलो खाली घेतो पॉईंट, नाही का, म्हणजे तिथे उगी माझं हे चुकलं की वरती पॉईंट घेतला मी, तो खालती पॉईंट घेतला असं बरं झालं असतं. इथे पॉईंट घेतला मी आणि ना इथून मी दोन टँजंट ड्रॉ केला. एक हा टँजंट आहे राव असा, बरोबर, आणि एक दुसरा टँजंट असा इथे. समजलं तुम्हाला? आता मी एक सर्कल ड्रॉ करतो. आता मी एक सर्कल ड्रॉ करेन, यांना रेडियस असं कन्सिडर, याला रेडियस कन्सिडर करून. बघा, आता एक असा सर्कल येईल काहीतरी, बरोबर. तुम्ही जर नीट बघाल ना तर हे 90 डिग्रीमध्ये इंटरसेक्ट करत असतं, हे 90 डिग्रीमध्ये इंटरसेक्ट करत असतं. थोडंसं विचार करा, प्रूफ वगैरे पाहायचं की कसं काय 90 येतं आहे, नाही का. समजेल काहीतरी वे आउट मिळेलच तुम्हाला. थोडंसं जॉमेट्री वगैरे अप्लाय करा. काय विचार करायचं मी तुम्हाला हे सांगतो ॲक्च्युली. मग मला असं वाटायला लागतं की रॅडिकल ॲक्सिसवरचा कोणताही पॉईंट घ्या, तिथून असे दोन टँजंट मारले तर दोन्ही टँजंटच्या लेंथ इक्वल असतील. मग याला सेंटर कन्सिडर करून, याला रेडियस कन्सिडर करून सर्कल जर का माराल तर तो त्या पॉईंटमधून पास होणारच आहे. म्हणजे या रॅडिकल ॲक्सिस इज बेसिकली लोकस ऑफ सेंटर ऑफ सर्कल कटिंग टू गिवन सर्कल्स ऑर्थोगोनली. दिस इज बेसिकली रॅडिकल ॲक्सिस बेसिकली सेंटर ऑफ सर्कल्स, सेंटर ऑफ सर्कल विच इज कटिंग these two circles orthogonally. बघा ना, इथे हा टँजंट आहे या डॉट व्हाईट कलरच्या सर्कलचा, आणि हा टँजंट आहे दुसऱ्या सर्कलचा. ऑर्थोगोनली कट करतोय तो, सिंपल. येस ऑर नो? ऑर्थोगोनली कट करतोय राहतो, बरोबर. म्हणजे रॅडिकल ॲक्सिसची दोन दोन डेफिनेशन तुम्ही करू शकता इथे. एक डेफिनेशन तर अशी आहे की असे पॉईंट्स आहेत की जिथून टँजंट ड्रॉ केलं दोन्ही सर्कलला तर सेम लेंथची टँजंट येते. किंवा असं पण डेफिनेशन करू शकता की तुम्ही त्या रॅडिकल ॲक्सिसवरच्या कोणत्याही पॉईंटवरतून जर का तुम्ही सर्कल ड्रॉ केला, मग त्या पॉईंटवरतून पहिले टँजंट ड्रॉ करून तितक्या रेडियसचा सर्कल ड्रॉ केला तर तो असं परपॅन्डिक्युलर कट करतो त्या गिव्हन सर्कलला. हा आहे बेसिकली रॅडिकल ॲक्सिसचा विषय इथं. थोडंसं टाइम लागेल समजायला, नवीन आहे ही गोष्ट. आता राहतो विषय इक्वेशन ऑफ रॅडिकल ॲक्सिस ऑफ पेअर ऑफ सर्कल्स. भाऊ, हे रॅडिकल ॲक्सिसचा इक्वेशन कसा काढायचा, बरोबर. काम करतो बघा, बायसेक्स द लाईन जॉईनिंग द सेंटर्स ॲट 90 डिग्री. बघ भाई, बायसेक्ट होतं असं नाही येतं, बट 90 डिग्रीला कट करतं, बायसेक्ट नाही होतं. एक मिनिट, काय सांग पहा, काय सांगायचं मला. रॅडिकल ॲक्सिस हा आहे ना, म्हणजे हा असा बेसिकली पॉईंट आहे की जिथून दोन्ही सर्कलला जर का टँजंट ड्रॉ कराल तर दोन्ही टँजंटला एक सेम असतील. थोडंसं नीट ड्रॉ करतो व्यवस्थित. बघा, हा टँजंट आणि यार हा टँजंट कसा आहे, सेम असला पाहिजे, बरोबर ना. चलो मी म्हणलं ओके, काय हरकत नाही. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ज्याचा इक्वेशन फाइंड करायचा असतो त्याच्यावरती एक पॉईंट कन्सिडर करायचा असतो. कन्सिडर दॅट पॉईंट एस एक्स कॉमा वाय, आणि त्या एक्स आणि वाय मधलं रिलेशन डेव्हलप करणे इज नथिंग बट इक्वेशन ऑफ दॅट कर्व. मीन्स रॅडिकल ॲक्सिसचं इक्वेशन मिळतो, असं असतं ते, बरोबर.
परत सांगू, रॅडिकल ऍक्सिसचं इक्वेशन फाइंड करायचं तुम्हाला. म्हणजे रॅडिकल ऍक्सिसवरती एक पॉईंट ॲज्युम करा, कन्सिडर दॅट पॉईंट ॲज एक्स वाय, बरोबर. त्या पॉईंटवरतून असे दोन टँजंट मारा, त्या दोघांचा लेंथ सेम आहे माहिती आहे आपल्याला. ज्या कर्वचा इक्वेशन फाइंड करायचं असतो त्या कर्ववरती एक पॉईंट ॲज्युम करा अँड कन्सिडर दॅट पॉईंट ॲज एक्स वाय, आणि त्या एक्स आणि वाय मध्ये रिलेशन डेव्हलप करणे इज नथिंग बट या रॅडिकल ऍक्सिसचं इक्वेशन डेव्हलप करणे. हे लोकसचा बेसिक आहे. कशाचं पण इक्वेशन फाइंड करायचं असेल तर त्याच्यावरती आपण एक पॉईंट ॲज्युम करत असतो आणि त्याला एक्स वाय बोलतो आणि त्याच्यामधलं रिलेशन डेव्हलप करायला लागतो आपण. आता मी तुम्हाला सांगतोय पहा, हा जो लेंथ आहे ना, हा लेंथ, दिस इज लेंथ ऑफ अ टँजंट ड्रॉन फ्रॉम आउटसाइड पॉईंट. माहिती आहे का तुम्हाला काय असतं त्याचं लेंथ? केलं कोणी रिवाइज? किती असतो हा लेंथ माहिती आहे का? म्हणजे काय करायचं असतं, एक आउटसाइड वाला पॉईंट जर का दिला ना तुम्हाला, ह्या आउटसाइड वाला पॉईंट जर का दिला समजा तुम्हाला, आणि विचारलं की या सर्कल वरती बेसिकली या पॉईंटवरतून टँजंट ड्रॉ केलं, व्हॉट इज द लेंथ ऑफ टँजंट देन? त्या टँजंटचा लेंथ किती असेल नाही का? तर त्याचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला असतो माहिती का? हा पॉईंट याच्या इक्वेशनमध्ये टाकायचं असतं, डायरेक्टली इक्वेशनमध्ये टाकायचं असतं, अंडर रूट करून. बघा एक्स स्क्वेअर, हे पहा, हे एक्स टाकायचं इथे एक्सच्या जागी, वायच्या जागी वाय टाकायचं, काय प्लस 2gx प्लस 2fy प्लस c1. दिस इज द लेंथ ऑफ दिस सेगमेंट अँड दिस लेंथ हॅज टू बी दिस लेंथ. म्हणजे हे लेंथ, दोन्ही लेंथ बेसिकली हॅज टू बी सेम. आता तुम्ही म्हणणार हा लेंथ काय आहे बाबा? तेच तर सांगतो मी तुला. आउटसाइड पॉईंट पासून या टँजंटचा जो लेंथ असतो, लेंथ ऑफ टँजंट फ्रॉम आउटसाइड पॉईंट, इट इज गिवन बाय अंडर रूट ऑफ. तो पॉईंट फक्त सर्कलमध्ये टाकायचा असतो अंडर रूट करून, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हा पॉईंट टाका इथे, 2g2x प्लस 2f2y, बरोबर ना, प्लस c2. बस दोन्ही साईडला असं कॅन्सल करून टाका, अंडर रूट. तुम्हाला असं समजेल हे ज्यावेळेस इकडे येईल ना आणि मायनस होईल ना, तो ह्याचं पहिल्या सर्कलचं इक्वेशन ॲज इट इज, हे तर दुसऱ्या सर्कलचं इक्वेशन ॲज इट इज. म्हणजे पहिल्या सर्कलच्या इक्वेशनमधून दुसरा सर्कल मायनस जर का केला तर बाय डिफॉल्ट तुम्हाला हे रॅडिकल ऍक्सिसचं इक्वेशन मिळतोय. सिंपल. दोन्ही सर्कलच्या इक्वेशनला मायनस करा रे बाबा, डायरेक्टली तुम्हाला रॅडिकल ऍक्सिसचं इक्वेशन मिळतो. फर्स्ट सर्कल मायनस सेकंड सर्कल गिव्स इक्वेशन ऑफ अ रॅडिकल ऍक्सिस. दॅट्स ऑल. फर्स्ट सर्कल मधून सेकंड सर्कलला मायनस करा, रॅडिकल ऍक्सिसचं इक्वेशन मिळतो. तीच गोष्ट मी परत परत सांगतो नाही का? आय होप समजली तुम्हाला. ओके, काय रे, किती लोकांना समजलं? हँडरेस करा बरं. 4-5 जणांना तरी समजलं का ॲटलिस्ट? ओके, ठीक आहे. रब करतो, पहा जातोय, पुढे जातोय, पहा. हे रब करतो. मी परत परत सांगतोय बरं की जो तुम्हाला एक्झाम सूट करेल त्या एक्झामचं प्रिपरेशन करा बरं. मी इथे एक्सपेक्ट करतो ॲक्च्युली या लेक्चरमध्ये 6 ते 7च जण एक्सपेक्ट करतो, खरं सांगतो मी, ऑनेस्टली सांगतोय मी. मे बी तुम्हाला थोडंसं हार्श वाटेल, पण काय सांगणार आता, म्हणजे की कसं रे, क्लास लावला तर फायदा पण झाला पाहिजे. म्हणजे जे सूट करतं ते केलं पाहिजे, बरोबर. ते जास्त महत्त्वाचं. तुम्ही आरामात विचार करा नाही का, बरोबर. आमच्या एंडवरती आम्हाला काय वाटतं की ठीक आहे ना, म्हणजे स्टुडंटनी क्लास लावलेला आहे, पॅरेंट्सनी जॉईन केलेलं आहे, तर फायदा झाला पाहिजे. असं नको की नॉन प्रोडक्ट, म्हणजे अशा गोष्टींमध्ये टाइम इन्व्हेस्ट होतो की जिथे लाईक 2-3-4 महिन्यानंतर जाऊन तो सोडणार आहे हे दिसतच आहे. असं नाही झालं पाहिजे फक्त, बरोबर. ठीक आहे, पाहता काय बोललो होतो मी तुम्हाला, रॅडिकल काय म्हणताय, फाइंड इक्वेशन ऑफ अ रॅडिकल ऍक्सिस टू पेअर ऑफ सर्कल्स. भाऊ आत्ताच समजलं आपल्याला, शिकलं आपण की या सर्कलमधून या सर्कलचं इक्वेशन मायनस केलं तर डायरेक्टली रॅडिकल ऍक्सिस निघते, लगेच निघते, रॅडिकल ऍक्सिस निघून जाते. या सर्कलमधून या सर्कलला जर का मायनस केलं तर रॅडिकल ऍक्सिस निघते. आणि विषय काय असतो माहिती का, हा रॅडिकल ऍक्सिस जो असतो ना, हा लाईन जॉईनिंग सेंटरला परपेंडिक्युलर असतो. बायसेक करतो असं नाही, बायसेक करतो असं नाही आहे, आधीच सांगतो, बायसेक नाही करत तो, नेसेसरी नाही आहे. सर्कलची लेंथ इक्वल असेल तर ठीक आहे, करेल बायसेक, बट बायसेक नसतो करत तो. मोठ्या सर्कलच्या साईडला असतो तो, जरा मोठ्या सर्कलच्या साईडला जरा जास्त असतो तो. ओके, तर बघा काय सांगतो मी तुम्हाला,
हा परपॅन्डिक्युलर असतो. तुम्ही म्हणाल कसं काय? एक काम करा ना, हा सर्कल आणि हा सर्कल दोघांच्या सर्कलच्या इक्वेशनला मायनस करा, रॅडिकल ॲक्सिसचं इक्वेशन येईल. याचं सेंटर माहिती तुम्हाला, याचं सेंटर माहिती, याचा स्लोप काढा, याचं इक्वेशन निघाला म्हणजे याचा पण स्लोप निघतो. दोघांचा प्रोडक्ट करा, बघा -1 येतो का. येत असेल तर समजून घ्या, हा आहेत परपॅन्डिक्युलर. आणि बघा तुम्ही करून येतात म्हणून परपॅन्डिक्युलर होते. सो रॅडिकल ॲक्सिसचं इक्वेशन येईल का, जमेल का मग तुम्हाला? या दोन सर्कलचं इक्वेशन मायनस केलं तर रॅडिकल ॲक्सिसचं इक्वेशन जमून जाईल ना. काय असतं रॅडिकल ॲक्सिस मी परत सांगतो. रॅडिकल ॲक्सिसवरती कुठेही पॉईंट घ्या, तिथून दोन टँजंट ड्रॉ करा, दोन्ही टँजंट, या टँजंटचा आणि या टँजंटचा लेंथ सेम असतो. असे बेसिकली सेट ऑफ पॉईंट्स जर का जॉईन कराल देन रॅडिकल ॲक्सिस बनत असतो. ओके. पोझिशन ऑफ रॅडिकल ॲक्सिस, सर्कल जर का हे असे टच करत असतील ना एक्सटर्नली, तर रॅडिकल ॲक्सिस कुठे असतं माहिती का? रॅडिकल ॲक्सिस हा असा असतो, असा असा, हा असतो रॅडिकल ॲक्सिस, हा असतो रॅडिकल ॲक्सिस. तुम्ही म्हणाल कसं काय भाऊ, रॅडिकल ॲक्सिस तर यार असे पॉईंट्स आहेत ना. हे बघा, काय रॅडिकल ॲक्सिस म्हणजे अशी लाईन असते जी की या लाईनला परपॅन्डिक्युलर असते. आता शिकला आपण, सेंटरला जॉईन करणाऱ्या लाईनला रॅडिकल ॲक्सिस परपॅन्डिक्युलर 100%. हो, सेंटरला जॉईन करणाऱ्या लाईनला रॅडिकल ॲक्सिस परपॅन्डिक्युलर असते. मग अशी रॅडिकल ॲक्सिस का नाहीये, अशी का नाहीये, इथूनच का पास होते, हा जर का तुमचा डाऊट असेल तर मी तुम्हाला सांगतो का. रॅडिकल ॲक्सिस ही अशी लाईन आहे जी याला परपॅन्डिक्युलर आहे, मान्य. बट रॅडिकल ॲक्सिसच्या कोणत्याही एका पॉईंटवरतून टँजंट ड्रॉ कराल तर टँजंटचा लेंथ सेम आला पाहिजे. हे बघा, मला एक असा पॉईंट मिळाला आहे की इथून या सर्कलला टँजंट ड्रॉ केला आणि इथून या सर्कलला टँजंट ड्रॉ केला तर सेम सेम लेंथ येईल. हा असा पॉईंट आहे की या पॉईंटमधून, या पॉईंटवरतून या सर्कलला जर का टँजंट ड्रॉ केला म्हणजे हाच रे, बरोबर ना. तिचा टँजंटचा लेंथ 0 येतोय. मला असा पॉईंट मिळाला की या पॉईंटवरतून जर का या सर्कलला टँजंट ड्रॉ केला तर त्या टँजंटचा लेंथ 0 येतोय. या पॉईंटवरतून इथेच टँजंट ड्रॉ केला तर त्या पॉईंटपासून टँजंटचा लेंथ काय 0च आहे ना. म्हणजे मला असा पॉईंट मिळाला की ज्या पॉईंटवरतून या सर्कलला टँजंट आणि या सर्कलला टँजंट ड्रॉ केलं तर दोघांचे लेंथ कसे येतात, सेम. दॅट मीन्स दिस पॉईंट हा पार्ट असेल ऑफ अ रॅडिकल ॲक्सिस. आणि रॅडिकल ॲक्सिस तर तुम्हाला माहिती याला परपॅन्डिक्युलर आहे आणि इथून पास होणार आहे. ड्रॉ करा असं. ही असते रॅडिकल ॲक्सिस ॲक्च्युली. बघा, रॅडिकल ॲक्सिस म्हणजे काय, असा पॉईंट की जिथून याला टँजंट ड्रॉ केलं तर हा लेंथ, बरोबर, आणि याला टँजंट ड्रॉ केलं तर हा लेंथ सेम आला पाहिजे. म्हणजे मान्य आहे. सेम लेंथ जर का सेम येत असेल तर हा रॅडिकल ॲक्सिसचा पार्ट आहे म्हणा. म्हटलं ठीक आहे. रॅडिकल ॲक्सिस म्हणजे असा पॉईंट राहा की इथून टँजंट ड्रॉ केलं, इथून टँजंट ड्रॉ केला आणि इथून टँजंट ड्रॉ केला, लेंथ सेम आला पाहिजे. म्हणजे हा लेंथ आणि मुलांना हा लेंथ आणि हा लेंथ सेम असला पाहिजे. म्हणलं ओके. रॅडिकल ॲक्सिस म्हणजे असा पॉईंट की जिथून इथे टँजंट आणि इथे टँजंट ड्रॉ केलं तर हा लेंथ सेम आला पाहिजे. समजतं का? हा टँजंटचा लेंथ आणि हा टँजंटचा लेंथ सेम आला पाहिजे. म्हणलं हा ओके. रॅडिकल ॲक्सिस म्हणजे यार असा पॉईंट की जिथून दोन्ही टँजंटचा लेंथ सेम असला पाहिजे, नाही का. मग असं जवळजवळ झालं ना तर इथे असा पॉईंट मिळेल की इथे टँजंट ड्रॉ कराल तर 0 लेंथ येईल, इथे टँजंट ड्रॉ कराल तर 0 लेंथ येईल. दॅट मीन्स दिस पॉईंट हॅज टू बी इंटिग्रल पार्ट ऑफ अ रॅडिकल ॲक्सिस. म्हणजे या पॉईंटवरून पास झालाच पाहिजे आणि याला परपॅन्डिक्युलर तर असतंच, तुम्हाला माहितीच आहे. म्हणून रॅडिकल ॲक्सिस जो आहे ना, रॅडिकल ॲक्सिस बेसिकली हा असा असतो राव, बरोबर. मग मी काय म्हणतोय, हे तर कॉमन टँजंट आहे. मग अशी कॉमन टँजंट फाइंड करायची असेल तर या सर्कलचा इक्वेशन मायनस हा सर्कलचा इक्वेशन करा, बिकॉज दिस इज रॅडिकल ॲक्सिस. आणि रॅडिकल ॲक्सिस कसं मिळतं, हा सर्कलचा इक्वेशन मायनस हा सर्कलचा इक्वेशन केलं तर हे रॅडिकल ॲक्सिस मिळतं. बरं, रॅडिकल ॲक्सिस या पर्टिक्युलर केसमध्ये हे कॉमन टँजंट आहे. पण कॉमन टँजंटचं इक्वेशन जरी फाइंड करायचं असेल तुम्हाला तर सर्कलचं डिफरन्स करा, डायरेक्टली कॉमन टँजंटचा इक्वेशन निघतो तुम्हाला, प्रोव्हाइडेड हे असं टचिंग असतील सर्कल तर. मग ते सांगितलं होतं मी तुम्हाला की रॅडिकल ॲक्सिसचा यूज करून पण असं कॉमन टँजंटचं इक्वेशन शोधू शकतो आपण. हे पॉईंट वगैरे शोधण्याची काही गरज नाही आपल्याला. डायरेक्टली हा सर्कल मायनस हा सर्कल करा, कॉमन टँजंटचा एक इक्वेशन मिळून जातो तुम्हाला. यावाला कॉमन टँजंटचा इक्वेशन मिळतो असं म्हणायचं मला इथे ॲक्च्युली, बरोबर. आय होप तुम्हाला समजलं. पुढे जातो. पोझिशन ऑफ अ रॅडिकल ॲक्सिस. पहा, रॅडिकल ॲक्सिस ना इथून पास होत असते, इथून असं पास होत असतं. सेंटर हे तर माहिती की लाईन जॉईनिंग सेंटरला जॉईन करणाऱ्या लाईनला रॅडिकल ॲक्सिस परपॅन्डिक्युलर हे फिक्स आहे राव, याच्यामध्ये काही चेंज नाही. हे फिक्स आहे, परपॅन्डिक्युलर आहे, हे फिक्स आहे 100%, बरोबर. मग इथूनच का पास होतोय, कारण की अरे मी एक पॉईंट शोधला आहे की या पॉईंटपासून इथे टँजंट काढलं किंवा या पॉईंटपासून इथे टँजंट काढलं तर 0 लेंथ आहे, म्हणजे सेम लेंथ आहे. मीन्स दिस पॉईंट हॅज टू बी इंटिग्रल पार्ट ऑफ अ रॅडिकल ॲक्सिस. म्हणजे रॅडिकल ॲक्सिस इथून पास झाली पाहिजे, 100% पास झाली पाहिजे.
इव्हन रॅडिकल ऍक्सिस इथून पण पास झाली पाहिजे का, कारण की हा असा पॉईंट आहे की या पॉईंटपासून याला टँजंट ड्रॉ केला किंवा या पॉईंटपासून याला टँजंट ड्रॉ केला तर लेंथ तर झिरो येते ना. पहा, या पॉईंटपासून याला टँजंट ड्रॉ केला, या पॉईंटपासून याला टँजंट ड्रॉ केला तर लेंथ काहीतरी येते टँजंटची. म्हणलं ओके, या पॉईंटपासून याला टँजंट ड्रॉ केला, या पॉईंटपासून याला टँजंट ड्रॉ केला, काहीतरी लेंथ येते ना टँजंटची. ही इथून एवढी 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 लेंथ. पण जसं जसं जवळजवळ जाणार आहे, जसं जसं क्लोज जाल तर टँजंट छोटे छोटे होत जाते. आणि हा असा एक पॉईंट मिळतो की तिथून जर का टँजंट ड्रॉ कराल तर दोन्ही टँजंटचा लेंथ लाईक झिरो होतो, म्हणजे सेम असं झिरो झिरो लेंथ मी सेम सेम लेंथ. म्हणजे हा पण पॉईंट इंटिग्रल पार्ट असला पाहिजे रॅडिकल ऍक्सिसचा, हा पण पॉईंट असला पाहिजे आणि या दोन पॉईंटला जॉईन केलं तर हाच लाईन येणार आहे बेसिकली. सो रॅडिकल ऍक्सिस इज बेसिकली अ कॉमन कॉर्ड. समजतं का? हा बेसिकली या सर्कलचा पण कॉर्ड आहे आणि हा बेसिकली या सर्कलचा पण कॉर्ड आहे. याला कॉमन कॉर्ड बोलतो नाही का. सो इंटरसेक्टिंग सर्कलच्या केसमध्ये कॉमन कॉर्ड इज बेसिकली अ रॅडिकल ऍक्सिस. मग जर का तुम्हाला कॉमन कॉर्डचा इक्वेशन विचारला गेला तर तुम्ही रॅडिकल ऍक्सिसचा इक्वेशन फाइंड करा. कसा? या सर्कलमधून हा सर्कल मायनस करा, यू विल गेट रॅडिकल ऍक्सिसचा इक्वेशन और कॉमन कॉर्डचा इक्वेशन मिळून जाईल तुम्हाला हे आरामात. हा आहे रॅडिकल ऍक्सिस. डन. पुढे जातोय. अगेन यार रॅडिकल ऍक्सिस हा असा असणार आहे बघा. असा पॉईंट मला मिळाला आहे की या पॉईंटपासून दोन्ही सर्कलला टँजंट ड्रॉ करा, झिरो झिरो लेंथ येतं म्हणजे सेम सेम लेंथ येतं म्हणजे इंटिग्रल पार्ट ऑफ रॅडिकल ऍक्सिस. आणि तुम्हाला तर माहिती सेंटर जॉईन करणाऱ्या लाईनला रॅडिकल ऍक्सिस परपेंडिक्युलर असलाच पाहिजे, म्हणजे हीच ती रॅडिकल ऍक्सिस आहे. सो जर का तुम्हाला कॉमन टँजंटचा इक्वेशन विचारला अशा सर्कलच्या केसमध्ये, मग तुम्ही कॉमन टँजंट काढण्याऐवजी रॅडिकल ऍक्सिस काढा, ते सोपं जातं. मोठ्या सर्कलमधून छोट्या सर्कलचं इक्वेशन मायनस करा, ऑटोमॅटिकली तो रॅडिकल ऍक्सिस मिळतो तुम्हाला, कॉमन टँजंट मिळतो. काय म्हणता? बरोबर आहे? चलो आता हा पण विषय झाला. पुढे रॅडिकल सेंटर काय असतं सांगतो मी तुम्हाला. या दोन सर्कलचा रॅडिकल ऍक्सिस असा असतो, मध्ये असतो ना, म्हणजे दोन सेंटरला परपेंडिक्युलर असं कुठेतरी मध्ये असतो. म्हणजे इथं कोणताही पॉईंट घ्या, तिथून सर्कल जर का ड्रॉ कराल किंवा कोणताही पॉईंट घ्या, तिथून याला टँजंट आणि याला टँजंट ड्रॉ करा, सेम सेम लेंथची असते. बरोबर? या दोन सर्कलचा रॅडिकल ऍक्सिस यार असेल असा, म्हणजे या लाईनवरती कोणताही एक पॉईंट घ्या, इथे टँजंट ड्रॉ करा, इथे टँजंट ड्रॉ करा, सेम सेम लेंथचे असतात टँजंट, दोन्ही टँजंट सेम सेम लेंथचे. भाऊ इथे पण एक काम करतो राव मी, हाय या दोघांचा पण मुलांनो, ओके, रॅडिकल ऍक्सिस काढा. रॅडिकल ऍक्सिस म्हणजे या लाईनवरती कुठेही कोणताही पॉईंट जर का तुम्ही घ्याल, बरोबर, तर त्या पॉईंटपासून जर का तुम्ही टँजंट ड्रॉ कराल तर टँजंट सेम लेंथचे असतात. And all these three radical axis passes through a fixed point, कॉमन पॉईंट मधून पास होतो. मी जर का विचारलं तुम्हाला की हे जस्टिफाय करा, लोड नका घेऊ जास्त तुम्ही, नॉर्मल सर्कलचे इक्वेशन कन्सिडर करायचे. हा मायनस हा सर्कल करा, याचं इक्वेशन येतो. हा मायनस हा सर्कल करा, तुम्हाला याचं इक्वेशन येतो. हा मायनस हा सर्कल करा, तुम्हाला याचं इक्वेशन येतो. 3 लाईनचे इक्वेशन आले तर 3 लाईनचं ते डिटर्मिनंट करा. जर का डिटर्मिनंट 0 बनला तर समजून घ्यायचं लाईन्स आर कॉन्करंट और कन्सिस्टंट, इक्वेशन्स आर कन्सिस्टंट, लाईन्स आर कॉन्करंट, मीन्स एकाच पॉईंटमधून पास होतात ते. ह्याचे कितीही सर्कलचे कॉम्बिनेशन घ्याल तर तुम्हाला तसंच ऑब्झर्व होईल. देअरफॉर रॅडिकल ऍक्सिस आर कॉन्करंट, एकाच पॉईंटमधून पास होतात. अँड दॅट पॉईंट इज कॉल्ड ॲज गाईज रॅडिकल सेंटर. मग काय खासियत आहे रॅडिकल सेंटरची? रॅडिकल सेंटरवरतून तुम्ही याला टँजंट ड्रॉ करा किंवा याला टँजंट ड्रॉ करा किंवा याला टँजंट ड्रॉ करा, तीनही टँजंट बेसिकली सेम सेम लेंथचे येतात. परत रॅडिकल सेंटरवरतून तुम्ही याला टँजंट ड्रॉ करा किंवा तुम्ही मे बी याला टँजंट ड्रॉ करा किंवा मे बी तुम्ही याला टँजंट ड्रॉ करा, तिन्ही टँजंट कसे सेम सेम लेंथचे येतात. मग मी काय म्हणतोय, हा लेंथ आणि हा लेंथ जर का सेम सेम असेल तर एवढा लेंथ कन्सिडर करून जर का तुम्ही सर्कलच ड्रॉ कराल, बरोबर ना, तर हा असा सर्कल येईल की नाही? हा असा सर्कल येईल जो की याला पण परपेंडिक्युलर आहे, समजतं, जो की या सर्कलला पण परपेंडिक्युलर आहे. म्हणजे हा आपला रेडवाला सर्कल ना, तिन्ही सर्कलला परपेंडिक्युलर आहे. इथे पण परपेंडिक्युलर आहे, इथे पण परपेंडिक्युलर आहे आणि इथे पण परपेंडिक्युलर, तिन्ही ठिकाणी परपेंडिक्युलर राहतो रेडवाला सर्कल. सो रॅडिकल सेंटर असा पॉईंट आहे ना की तिथून जर का तुम्ही सर्कल ड्रॉ कराल ना, एका पर्टिक्युलर लाईक लेंथचा कॉमन टँजंटला रेडियस कन्सिडर करून सर्कल ड्रॉ कराल ना, तो सर्कल तिघांना पण परपेंडिक्युलर असतो, ऑर्थोगोनल असतो तिघांना पण. अशा पॉईंटला आपण रॅडिकल सेंटर बोलतो. आणि तुम्ही म्हणत असाल कसा फाइंड करायचा, काय अवघड आहे? दोन रॅडिकल ऍक्सिसचा इंटरसेक्शन करा, हा सर्कल माहिती, हा सर्कल माहिती, डिफरन्स करा, हा इक्वेशन निघेल.
हा सर्कल माहिती, हा सर्कल माहिती, डिफरन्स करा, हा इक्वेशन निघेल. या दोन लाईनचा इंटरसेक्शन पॉईंट करा, पॉईंट फाइंड करा, यू विल गेट रॅडिकल सेंटर. ऑटोमॅटिकली तो रॅडिकल सेंटर मिळूनच जाईल ना तुम्हाला. येस ऑर नो? पुढे जातो. बरं, आता हा क्वेश्चन आहे, मी नाही करणार आहे. इक्वेशन ऑफ 3 सर्कल्स, 3 सर्कलचं इक्वेशन दिलं, समजलं ना आता मी जसं सांगितलं तसं रॅडिकल लाईक काढू शकता तुम्ही, रॅडिकल सेंटर काढू शकता. तर क्वेश्चन वाचतो की आणखीन काही वेगळं आहे का? डिटरमाइन कोऑर्डिनेट ऑफ पी पी सच दॅट टँजंट ड्रॉन फ्रॉम इट टू सर्कल्स आर ऑफ इक्वल लेंथ. तेच ना, असा पी पॉईंट फाइंड करा की तीनही टँजंट इक्वल लेंथच्या असतील. भाऊ तो पॉईंट म्हणजेच रॅडिकल सेंटर. या दोघांचा रॅडिकल ॲक्सिस, या दोघांचा रॅडिकल ॲक्सिस, या दोघांचा रॅडिकल ॲक्सिस, या दोघांचा रॅडिकल ॲक्सिस, या दोघांचा रॅडिकल ॲक्सिस चा इंटरसेक्शन फाइंड करा, यू विल गेट दॅट पॉईंट. ऑटोमॅटिकली तो पॉईंट मिळेल. ओके. अँड नाव फायनली, ओके, लास्ट 2 स्लाइड्स बाकी आहेत आता. कॉमन कॉर्ड अँड इट्स लेंथ. तुम्हाला समजलं काय कॉमन कॉर्डचं इक्वेशन कसं फाइंड करायचं? मला वाटतं कॉमन कॉर्ड म्हणजेच रॅडिकल ॲक्सिस आहे का रे? म्हणजे या सर्कलचं इक्वेशन दिलेलं असतंच, त्याच्यानंतरच कॉमन कॉर्ड काढू शकता तुम्ही. मग दोन्ही सर्कलचं इक्वेशन जर का तुम्ही मायनस कराल ना एकमेकांमधून, झाला विषय, संपला, निघून जातं मग कॉमन कॉर्ड. पण विषय आहे लेंथ ऑफ कॉमन कॉर्ड. कॉमन कॉर्डचा ना मुलांना तुम्हाला काढायचा लेंथ. समजतं तुम्हाला काय म्हणतो? लेंथ म्हणजे हे अख्खा एवढा लेंथ काढायचं तुम्हाला. मग मी एक काम करतो, हा सेंटर आहे बरोबर, हा रेडियस निघेल बघा. सर्कलचं इक्वेशन माहिती म्हणजे रेडियस निघतो. सर्कलचा आणि या सर्कलचं इक्वेशन दिलेला असतोच. मग कुठे जाऊन तुम्ही हे फाइंड करता कॉमन कॉर्डचं इक्वेशन, बरोबर. कॉमन कॉर्डचा इक्वेशन निघाला यार, सेंटर माहिती, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन, मग तुम्हाला हा डिस्टन्स निघेल. आणि पायथागोरस आहे बाकी सर्व. रेडियस माहिती, हा डिस्टन्स माहिती, म्हणजे तुम्हाला एवढा डिस्टन्स निघेल. आणि तेवढाच डिस्टन्स खाली पण असेल, ॲड करा, डबल करा, म्हणजे तुम्हाला कॉमन कॉर्डचा लेंथ मिळेल. असा प्रोसेस असतो बाबा याचा, जर का कॉमन कॉर्डचा लेंथ फाइंड करायचा असेल तर. समजलं काय बोललो मी? हा कॉमन कॉर्डचा लेंथ असा फाइंड करतो आपण. सेंटर माहिती असते, हे बघा, सर्व गोष्टी माहिती असतील तरच सर्कल डिफाईन होईल ना. हा इट्स रॅडिकल ॲक्सिस, हा रॅडिकल ॲक्सिस आहे तो, बट त्याला कॉमन कॉर्ड पण बोलू शकता ना या पर्टिक्युलर केसमध्ये. त्याला कॉमन कॉर्ड पण बोलू शकता तुम्ही. दिस रॅडिकल ॲक्सिस. सो याचं इक्वेशन काढणे सोपं आहे आपल्यासाठी. 2 सर्कलचं इक्वेशन मायनस करायचं, यू विल गेट दिस इक्वेशन ऑफ दिस रॅडिकल ॲक्सिस और कॉमन कॉर्ड. मग त्याचं इक्वेशन मिळाल्यानंतर हा डिस्टन्स फाइंड करायचा आपल्याला, हा वाला, हा 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 कसा? डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम लाईन्स आर्टिकल, बरोबर. म्हणजे हा डिस्टन्स निघतो तुम्हाला. आणि हा तर रेडियस आहे राव, आणि हा पायथागोरस आहे. रेडियसचा स्क्वेअर, हे स्क्वेअर मायनस कराल तर बेसिकली हा मिळून जातो ना तुम्हाला बाय डिफॉल्ट. मग त्याचा डबल करा म्हणजे खालचा पण डिस्टन्स ॲड झाला की मग ओव्हरऑल डिस्टन्स इज गाईज लेंथ ऑफ अ कॉमन कॉर्ड. ओव्हरऑल असतो लेंथ ऑफ अ कॉमन कॉर्ड. एक असा क्वेश्चन आहे, एवढा क्वेश्चन तुम्ही करू शकता. फाइंड लेंथ ऑफ अ कॉमन कॉर्ड ऑफ अ सर्कल. हे 2 सर्कल्स आहेत, 2 सर्कलचं मायनस करा, हा इक्वेशन मिळेल. दोन्ही सर्कलचे सेंटर्स फाइंड करा, एकाचे केलं तरी चालतं. एकाचे सेंटर फाइंड करा कोणतं तरी एका सर्कलचा, त्या सेंटरपासून हा डिस्टन्स फाइंड करा, रेडियस फाइंड करा. हाऊ टू फाइंड रेडियस ऑफ अ सर्कल? अंडर रूट g² + f² मायनस ऑफ c. हा रेडियस फाइंड करा, मग रेडियसचा स्क्वेअर मायनस हा डिस्टन्सचा स्क्वेअर, हा मिळतो, डबल करा, कॉमन कॉर्डचा लेंथ मिळतो. यस स्टुडंट्स. सो इथे तुमचा थेरॉटिकल कंटेंट पूर्ण संपतो सर्कलचा. 3 व्हिडिओज आहेत टोटल. 2 व्हिडिओ मी तुम्हाला यूट्यूबवरती लिंक दिली होती, आणि एक व्हिडिओ मी आत्ता, एक लेक्चर बेसिकली आत्ता घेतलेलं मी, बरोबर ना. तर इतकं जर का कराल तुमचा कंटेंट संपतो, बट न्यूमरिकलला लिमिटेशन नाही आहेत, कितीही करा कमी असतं, बरोबर ना. तर आजचा बेसिकली इथे सेशन मी क्लोज करतो. ओके, नेक्स्ट सेशनमध्ये आपण थोडेसे असाइनमेंटचे डाऊट डिस्कस करणार आहेत, बरोबर ना. तुमचे जे काही डाऊट्स असतील, जिथून कुठून तुम्ही सॉल्व्ह करताय, त्याचे आपण डाऊट डिस्कस करूया पुढच्या सेशनमध्ये. ठीक आहे. सो हा लाईव्ह स्ट्रीमिंग जस्ट लाईक रेकॉर्डिंग जस्ट मी ते क्लोज करतो.